नमस्कार स्टुडंट्स, मी भूषण गोडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स फॉर यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री ऑप्शनलची जी आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी ना ती आपण डिस्कस करणार आहोत. जेणेकरून जे कॅन्डिडेट्स हिस्ट्री ऑप्शनल आहेत त्यांना याचा काय होणार आहे तर फायदा होणार आहे. आता हिस्ट्री ऑप्शनल मध्ये जर आपण बघितलं तर आता यूपीएससी साठी आणि एमपीएससी साठी जे आन्सर रायटिंग आहे ते सेमच असणार, त्यात काही वेगळं नसणार आहे. पण त्याच्यामध्ये आन्सर रायटिंग सुरुवात करण्याच्या अगोदर पण काही महत्त्वाचे त्याला पॅरामीटर आहे ते आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. आता मी एक्सपेक्ट करतो की आता जर तुम्ही आन्सर रायटिंग सेशन हे बघत असाल तर ॲटलीस्ट वन टाइम्स जरी तुम्ही जे असेल तर म्हणजे हिस्ट्री ऑप्शनल संदर्भातलं जर काही बेसिक मिनिमम जे काही इन्फॉर्मेशन आहे ती गेन केलेली असेल. म्हणजे एक ऑप्शनल त्याचे 2 पेपर होतात. पहिल्या पेपरमध्ये एन्शियंट अँड मिडिव्हल म्हणजे प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भागात. दुसऱ्या पेपरमध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक जगाचा इतिहास या संदर्भातले काय येतात तर टॉपिक्स आहेत. आणि याचा जो सिलेबस आहे, हा सिलेबस जो यूपीएससीने जो दिलेला आहे आणि एमपीएससीने जो दिलेला आहे, तो वन काय आहे तर सेम आहे. मग आता आपण ज्यावेळेस आन्सर रायटिंग याची सुरुवात करतोय, तर त्याला आपल्याला काय तर काही बेसिक गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. बेसिक गोष्टी म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंगवर फोकस करतो, तर आन्सर रायटिंग फोकस करत असताना इम्पोर्टंट का आहे? का? कारण सिलेक्शनच कशावर आहे? तर जी काही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आहे किंवा आपण म्हणू शकतो मेन्स एक्झाम आहे. तर मेन्स एक्झाममध्ये या मेन्स एक्झाममध्ये जी मेन्स एक्झाम होणार आहे 1750 मार्कची. 1750 पैकी जर बघितलं ऑप्शनलचं वेटेज आहे 500 मार्क्स. हे 500 मार्क्समध्ये जर बघितलं याचे 2 पेपर म्हणजे पेपर 1 आणि त्याच्यानंतर याचे पेपर 2 असेल. आता ज्यावेळेस आपल्याला पेपर किंवा एक्झामिनेशनमध्ये आन्सर्स लिहायचे, तर त्याच्या अगोदर त्याची प्रॅक्टिस होणे फार गरजेचं आहे. आणि प्रॅक्टिसच्या अगोदर जर आपण लक्षात घेतलं, तर तो कुठल्या सेन्समध्ये करायला पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं प्रत्येक सब्जेक्ट जो असेल, त्याचा एक इसेन्स असतो. म्हणजे त्याचा जो सार असतो ना, त्याचा जो गाभा असतो ना, काहीतरी महत्त्वाचा गाभा असतो. तोपर्यंत जो आपल्याला कळला नाही ना, तर माझी आन्सर रायटिंगमध्ये त्या गोष्टी रिफ्लेक्ट होत नाही. आणि जोपर्यंत त्या गोष्टी आन्सर रायटिंगमध्ये रिफ्लेक्ट होणार नाही, तोपर्यंत जो कॅन्डिडेट म्हणजे जो पेपर इव्हॅल्युएशन करणार आहे, तर पेपर इव्हॅल्युएशन करणारा त्याला तुम्हाला तेवढे तो मार्क देणार नाही. आता लक्षात घ्या मित्रांनो, की ज्यावेळेस आपण ऑप्शनल कन्सिडर करतोय ॲज कम्पेअर टू जीएस, ठीक आहे. म्हणजे हा जो आपण वैकल्पिक विषय कन्सिडर करतोय, तर याच्यामध्ये एक आयोगाकडनं एक्स्पेक्टेड आहे, की चूज केलेला आहे 26 पैकी एक ऑप्शनल. तर कॅन्डिडेटचा इंटरेस्ट आहे आणि कॅन्डिडेटने त्याच्यामध्ये डीप अंडरस्टँडिंग जी आहे, ॲज कम्पेअर टू जीएस हे त्याच्याकडे एक्स्पेक्टेड आहे. मग ज्यावेळेस आपण यूपीएससीचं कन्सिडरेशन करतो, तर यूपीएससीचं म्हणणं काय आहे, की जो एक म्हणजे आपण त्याला ह्युमॅनिटिक्समध्ये जे काही ऑप्शनल सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये आपण हिस्ट्री कन्सिडर करतोय. तर याची स्टँडर्ड म्हणजे जी डिफिकल्टी लेव्हल आहे, ती केवढी ठेवण्यात येईल? ते मध्ये जर आपण लक्षात घेतलं, जो डिग्री आहे, तर त्याचा स्टेटस हा डिग्रीपेक्षा जास्त असणार आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं त्याची जी काही मास्टर डिग्री आहे, तर मास्टर डिग्रीच्या काय आहे तर लेस आहे. म्हणजे याला ऑनररी म्हटलं जातं. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये काय होणार आहे, याची डिफिकल्टी लेव्हल यूपीएससीमध्ये असणार आहे. त्यानंतर जर आपण एमपीएससी बघितलं, तर एमपीएससीमध्ये त्यांनी जो स्टेटस दिलेला आहे म्हणजे याची काठिण्य पातळी काय असणार आहे ऑप्शनलची, ती त्यांनी सांगितलेलं आहे तर डिग्री पातळीची असणार. म्हणजे जी काही पदवी असणार आहे, ही पदवी आणि हे जे पदव्युत्तर आहे. म्हणजे पदवी यूपीएससीच्या बाबतीमध्ये पदवीपेक्षा जास्त काठिण्य पातळी असेल आणि जे काही आपण म्हणू शकतो मास्टर डिग्री त्याच्यापेक्षा कमी. आणि एमपीएससी मध्ये जर त्यांनी सांगितलं तर काय सांगितलेलं तर पदवी पर्यंत जे काही डिफिकल्टी लेव्हल आहे त्याच्यानुसार जे आहेत ते प्रश्न विचारले जाते. आता हे झालं काठिण्य पातळी. मग काठिण्य पातळी झाल्यानंतर ज्यावेळेस आपण लक्षात घेतोय, की ज्यावेळेस आपण जीएस मध्ये हिस्ट्रीमध्ये आन्सर तुम्ही लिहिणार आहात आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ऑप्शनल मध्ये लिहिणार. तर याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स असला पाहिजे ना. येते का लक्षात? नाहीतर सगळेच हिस्ट्री घेतील आणि हिस्ट्री ऑप्शनलला काय करतील अपिअर करतील. कारण जे सोर्सेस किंवा ज्या पद्धतीचा अभ्यास आपण म्हणू शकतो जीएस साठी करावा लागतोय, त्याच्यापैकी बऱ्याचसा जो पार्ट आहे तो ऑप्शनलला ओव्हरलॅप होतो. म्हणजे जर आपण याला बघायचं म्हटलं, की जीएस हिस्ट्रीमध्ये याच्यामध्ये येतं एन्शियंट पार्ट, ठीक आहे. इकडे पण आहे एन्शियंटचा पार्ट. इथे येतो मेडिव्हल पार्ट, इथे पण येतो मेडिव्हल पार्ट. आता मेडिव्हल पार्ट म्हणजे जेव्हा प्रिलिम्स आणि जीएसमध्ये प्रिपरेशन करतात, तर मेडिव्हल इंडियाचा पण काय करावा लागतो, मेडिव्हल हिस्ट्रीचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर मॉडर्न इंडियन हिस्ट्री जी आहे, तिथं मॉडर्न इंडियन हिस्ट्री आहे. त्याच्यानंतर ऑप्शनलला जर बघितलं, तर इथे पण मॉडर्न इंडियन हिस्ट्री जी आहे, ती आहे. इथे जर आपण जीएसमध्ये बघितलं, तर मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री ही आहे. इथे पण जर आपण बघितलं ऑप्शनमध्ये मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीचा जो पार्ट आहे, तो आहे. उलट जीएस हिस्ट्रीमध्ये एक ॲडिशनल पार्ट आहे, म्हणजे जी महाराष्ट्राची हिस्ट्री आहे, ती महाराष्ट्राची हिस्ट्री. सो ऑप्शनमध्ये त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाहीये आणि मेन्शन केलेलं नाही त्याच्यामुळे त्याच्यावरचे जे डायमेन्शन आहेत, हे विचारले तरी इक्कड-दुक्कड असतील, फार डिटेलमध्ये नसणार आहे. ठीक आहे, आपण असं एक्स्पेक्ट करू शकतो कारण त्यांनी जो सिलेबस घेतलेला आहे तो यूपीएससी कडनं घेतलेला आहे आणि 1-2 क्वेश्चन विचारले जरी, जो जीएस साठी हिस्ट्रीचा पार्ट कव्हर करणार महाराष्ट्राचा, तो या ठिकाणी काय होणार तर कव्हर होणार. मग आता दोघांमध्ये काय जर बघितलं,
तर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? जवळपास याच्यामध्ये आपल्याला डिटेलिंग दिलेले आहे. याच्यात डिटेलिंग नाही दिलेलं, वन लाईनमध्ये दिलेलं आहे. आणि जे बेसिक सोर्सेस या ठिकाणी रेफर केले जातात. जसं एन्शियंट इंडिया जर प्रिपेअर करायचं असेल, तर त्याच्यामध्ये आणि इन्क्लुडिंग आर्ट अँड कल्चर. एन्शियंट मिडिवलमध्ये मी आर्ट अँड कल्चर पण इन्क्लूड केलेलं आहे. याच्यामध्ये असेल तर एन्शियंटसाठी आर. एस. शर्मांचं पुस्तक आहे. मिडिवलसाठी सतीश चंद्रांचं आहे. मॉडेल इंडियन हिस्ट्रीसाठी बिपिन चंद्र किंवा ग्रोवर अँड ग्रोवर वगैरे असेल. मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीसाठी असेल तर आपण त्याच्यात म्हणू शकतो की रंजन चक्रवर्ती यांचं आहे किंवा जैन अँड माथुर यांचं आहे. मग आता याच्यामध्ये जर बघितलं ना, तर मॉडर्न इंडियन हिस्ट्री आणि इथे जरी बघितलं तर मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स जे काही ऑप्शनसाठी रेफर करतात ते पण ग्रोवर अँड ग्रोवर सारखं असेल. ते फक्त ऍडिशनल जे इंग्लिशमध्ये त्याला मध्ये आपण म्हणू शकतो शेखर बंदोपाध्याय त्यांचं यूज केलं जातं. त्याच्यानंतर मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री असेल तर मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री आणि त्याच्यानंतर जीएस मध्ये जी हिस्ट्री वर्ल्ड हिस्ट्री असते त्याच्यामध्ये काय असते, नियर अबाउट सोर्सेस सेमच असतात, व्हॅरी होत नाही. एन्शियंटमध्ये काहीतरी ऍडिशनल जे सोर्सेस आहेत ते रेफर केले जातात. काही ऑथर्स आहेत, समजा रोमिला थापर यांचं काही बुक असेल, त्याच्यानंतर उपेंदर सिंग मॅडम आहेत त्यांचं काही बुक आहे. मिडियल हिस्ट्रीमध्ये सतीश चंद्रांचे जे 2 व्हॉल्यूम्स आहेत ते यूज केले जातात. इग्नूचं मटेरियल यूज केले जातात. म्हणजेच काय कॉन्टेंट त्याच्यामध्ये जर जवळपास आपण बघितलं ऍटलीस्ट 50-60% जे कॉन्टेंट आहे म्हणजे जे बुक्स आपण रेफर करणार आहेत तर याच्यामध्ये काय तर सेम आहे. मग आता याच्यामध्ये गोष्टी सेम आहे. मग सेम असल्यानंतर मग याच्यामध्ये डिफरन्स कसं क्रिएट करणार? कारण ऑप्शनल जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय की इनपुट आउटपुट रेशो चांगला असतो. कुठलाही ऑप्शन घ्या. म्हणजे इन द सेन्स ऍज कम्पेअर टू ऑप्शनलमध्ये जेवढे एफर्ट्स टाकले जातात त्याच्या कंपॅरिझनमध्ये जे आउटपुट मिळण्याचे चान्सेस असतात ते बाकीच्या जीएस पेक्षा चांगले असतात. ठीक आहे. त्याच्यात एक्सेप्शन ठरू शकतात एथिक्स आणि एसे फक्त. मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, मग आता याची आन्सर रायटिंग जर आपल्याला लक्षात घ्यायची तर कशा पद्धतीने करायचं? आता हे करत असताना पण आहे ना, तर एक लक्षात घ्या की जो इव्हॅल्युएटर येणार इथे चेक करायला, मे बी जीएसला पॉसिबल आहे की एकच व्यक्तीकडे काय असणार, त्याला हिस्ट्री पण चेक करायची, जिओग्राफी पण चेक करायची, सोसायटी पण चेक करायची. म्हणजे एकच पहिला पेपर जो असेल तो एका कॅन्डिडेटकडे गेला आणि जे काही क्वेश्चन्स विचारले जातात असं तर काही नाही, त्या लेव्हलपर्यंत गेल्यानंतर त्याला हिस्ट्री काहीच माहित नाहीये. आणि समजा क्वेश्चन जरी फ्रेम झाले तर त्याच्याकडे मॉडेल आन्सर असणार आहे किंवा मॉडेल आन्सर जरी नसलं, जी टीम बसेल तर टीम बसल्यानंतर ऍटलीस्ट ती टीम एवढं तर डिस्कस करेल ना की यांच्या आन्सरमध्ये कुठले पॉईंट एक्सपेक्टेड आहे, एवढं तर त्यांच्याकडनं डिस्कस होईल. तर म्हणजेच काय की इथे चेक करत असताना जरी आयोगाच्या बाबतीत बघितलं तर प्रत्येक सेक्शन हा इंडिव्हिज्युअलिस्टिक व्यक्तीकडे जाईलच हे काही गरजेचं नाही. आणि गेलं तर मग अजून डिफिकल्ट की एन्शियंट म्हणजे हिस्ट्रीच्या स्पेसिफिक गोष्ट हिस्ट्रीमध्ये लिहिलेली आहे का नाही. आपण इथं असं जनरल कन्सिडरेशन करू, जनरल स्टडीजमध्ये जनरल पर्सन काय करतोय, जो काही हिस्ट्री बॅकग्राऊंडचा नाही तो चेक करतोय. म्हणजे त्याला जी अंडरस्टँडिंग आहे तो त्या बेसिसवर तुम्हाला काय करणार आहे इथं मार्क देणार आहे. ऑप्शनलच्या बाबतीत काय, ऑप्शनलच्या बाबतीमध्ये ऍटलीस्ट ज्यांनी काही पीएचडी केलेली असेल, ठीक आहे, ज्यांना 30 ते एक त्यांचा जो काही क्रायटेरिया असेल, पण मिनिमम 20 ते 30 वर्षाचा काही शिकवण्याचा कालावधी असेल, मग ऍटलीस्ट ते त्यांच्या फील्डमध्ये असतील, चांगले असतील, ते पेपर पब्लिश केलेले असतील, त्याच्यानंतर काही कॉन्फरन्समध्ये जात असतील, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये चांगल्या पोझिशनला असतील, म्हणजेच काय त्यांचं अकॅडमिक बॅकग्राऊंड चांगलं आहे. त्यावेळेस त्यांना काय करणार तर कॉल केलं जाणार आहे. कारण एमपीएससी चांगलेच जे काही लोक आहेत तर त्यांना बोलवून त्या ठिकाणी. समजा ते त्या ठिकाणी आले. आल्यानंतर मग तो पेपर सेट केला. समजा आयोगाने सांगितलेलं आहे की डिग्रीच्या हिशोबाने तुम्ही सेट करा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो आहे, तर या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी क्वेश्चन एखादा सेट केला. कारण कॅन्डिडेट हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय, की बऱ्याच वेळेस सांगितलं जातं, की एम-पी-एस-सीमध्ये ना तर यू सारखे एवढे कठीण प्रश्न विचारले नाही जाणार. तर तो जो कॉन्टेक्स्ट आहे, तर त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये हे थोडं एक्सप्लेनेशन ऐकून घ्या. मग डिग्री लेव्हलला सेट करा. त्यांनी सेट केला सिंपल क्वेश्चन. ठीक आहे. वाला कॅन्डिडेट आहे, तो पण एम-पी-एस-सीसाठी काय होणार आहे, तो अपीअर होणार आहे. मग आता तो अपीअर होण्यानंतर एकच जो सिंपल क्वेश्चन आहे, तो सिंपल क्वेश्चनचं जे उत्तर आहे, तो उत्तर जो असेल, ज्याने कन्सिडरेशन केलेलं आहे, की एमपीएससी मध्ये फक्त सिंपल क्वेश्चन्स विचारले जातील आणि त्यानुसार तो काय करणार आहे तर प्रिपरेशन करणार आहे. मग सिंपल अंडरस्टँडिंग धरून जर त्याने प्रिपरेशन केलेलं असेल त्याच्या उत्तरमध्ये जे रिफ्लेक्ट होईल. आणि जो युपीएससीचा कॅन्डिडेट आहे ज्याने ऑर्डनरी लेवलचं प्रिपरेशन केलं, कारण की का प्रिपरेशन त्याने जो असेल तर डिग्री लेवलच्या वरती आणि युपीएससीला जी कॉम्पिटिशन लागते त्या इक्विव्हलंट काय करणार तो प्रिपेअर करणार. तो प्रिपेअर केल्यानंतर याच्यापेक्षा तो चांगले आर्ग्युमेंट काय करतोय तो पुट करतोय. त्याच्यानंतर त्याच्या आर्ग्युमेंटमध्ये जी ती डेप्थ पण चांगली आहे आणि त्याच्यानंतर जे सोर्सेस आहेत, तर सोर्सेस पण त्यांनी व्यवस्थित पद्धतीने काय केले ते यूज केलेले आहेत. मग अशा पद्धतीमध्ये जर बघितलं आणि समजा त्याच म्हणजे ज्याने पेपर सेट केलाय सॉरी त्याच्याकडे जर समजा तुमची आन्सर कॉपी जर चेक करायला गेली, चेक केल्यानंतर तो असं म्हणणार आहे का की अरे याच्या कॉपीमध्ये ना तर डिग्रीपेक्षा जास्त कंटेंट आहे, डिग्रीला जेवढी अंडरस्टँडिंग पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त अंडरस्टँडिंग याने लिहिलेली, तर याची मार्क आहे ना कट करा. आणि हा जो कॅन्डिडेट आहे ज्याने कन्सिडर केलं होतं की एमपीएससीचे पेपर एकदम सिंपल असतील तर त्याच्यासाठी ना तर त्याला वाढून मार्क द्या. असं होत नाही मित्रांनो. इट इज कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. म्हणजे तुम्हाला तुमच्या जो काही पिअर ग्रुप आहे की जेवढे तुम्ही ऑप्शनलला प्रिपेअर करणार आहात किंवा अपिअर होणार त्यांच्यापेक्षा तुम्हाला चांगलं परफॉर्म करायचं आहे. चांगलं परफॉर्म करत असताना इथे जरी डिग्रीचा अँगल असला, क्वेश्चन जरी सिंपलमध्ये फ्रेम झालेला असला, पण याने ऍडिशनल रिलेव्हंट आणि टू द पॉईंट जे डायमेन्शन्स असतील तर ते जर ऍड केलं तर नक्कीच ज्या कॅन्डिडेटने चांगला अभ्यास केलेला आहे तर त्याला काय असणार आहे तर चांगले मार्क मिळतील. म्हणजे चांगला अभ्यास केला आणि चांगला पेपर लिहिलेला आहे. ते पेपर लिहिणं पण महत्वाचं. नुसता अभ्यास झाला आणि पेपर नाही लिहिता आलं तर काही कामाचं नाही. हा एक गोष्ट.
दुसरी गोष्ट सगळ्यात लक्षात घ्या, की ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग बघू, तर तुम्हाला माझा जो मुद्दा मी सांगतोय, तो पटेल. तो कसा? ज्यावेळेस क्वेशन सिंपल असतात ना, तो सगळ्यांसाठी सिंपल असतो. येतं लक्षामध्ये? म्हणजे इथे ज्यावेळेस आपल्याला डिफरन्स क्रिएट करायचा आहे, तुमच्यामध्ये आणि तुमच्या कॉम्पिटिटरमध्ये, तर इथे जो स्कोप असतो, हा स्कोप एकदम काय असतो? तर लेस असतो. का? कारण सगळ्यांसाठी काय आहे? तर तो सिंपल आहे. आणि सिंपलसाठी जे तर सगळे लोकं लिहिते. आणि सगळं लिहिल्यानंतर मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स आहेत, हे सेम गोष्टी किंवा सेम रिसोर्सेस काय करतात? तर रेफर करतात. मग उत्तरामध्ये पण त्याच गोष्टी काय होणार? तर रिफ्लेक्ट होणार आहे. मग ज्यावेळेस थोडं आपण ट्रिकी क्वेश्चन म्हणूया. हा जर ट्रिकी क्वेश्चन आलं ना, तर ट्रिकी क्वेश्चनमध्ये ॲटलीस्ट त्यांनी चांगलं प्रिपरेशन केलेलं आहे, तर त्यांना त्या ठिकाणी एज मिळतं. ओके. हे झालं. सांगण्याचं तात्पर्य आहे, ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंगकडे जातोय, तर आन्सर रायटिंगकडे जात असताना एवढं गोष्ट लक्षात घ्या, की ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करतात, तर प्रिपरेशन करत असताना डोक्यात हा भ्रम बाळगू नका, की इथे विचारणारे प्रश्न जे असतील ते सिंपल असतील. विचारले जरी क्वेश्चन सिंपलच असतील, पण लक्षात घ्या, ज्यावेळेस उत्तर लिहिलं जाईल, तर उत्तर लिहिल्यानंतर तुमचं कॉम्पिटिशन जे आता साठी ज्यांनी प्रिपेअर केलंय, त्यांनी जर इन डेप्थ केलेलं असेल आणि त्यांच्या आन्सरमध्ये जर गोष्टी चांगल्या रिफ्लेक्ट होतील, तर ऑब्व्हियसली एज जी आहे, तर ती त्यांना मिळणार आहे, तुम्हाला नाही. त्याच्यामुळे हे जे डिस्क्लेमर आहे किंवा जे कोणी सांगतं, तर ते लक्षात घ्या. ठीक आहे, त्यांचं म्हणणं काही अंशीपर्यंत बरोबर असेल. पण तुमच्या प्रिपरेशनमध्ये लिथर्जी येऊ नका देऊ. तर त्याला आपण असं म्हणू शकतो, की त्याच्यामुळे तुमचं जे प्रिपरेशन आहे, ते कमी करू नका किंवा अंडरस्टँडिंग कमी करू नका. आता ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग बघतो, तर आन्सर रायटिंगमध्ये उत्तर लेखन. हे जे उत्तर लेखन आहे, ते उत्तर लेखनमध्ये काय मित्रांनो, आपल्याला बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात ना, त्या सिमिलर. सिमिलर म्हणजे काय? ज्यावेळेस आपण जीएसमध्ये हिस्ट्री रायटिंग बघतो आणि ऑप्शनलसाठी बघतो. काही बेसिक गोष्टी ह्या दोघांसाठी काय होतात, तर लागू पडतात. मग दोघांसाठी म्हणजे काय? की आपण त्याच्यामध्ये म्हणतो, की आन्सर रायटिंग करत असताना जेव्हा आन्सर लिहितो. आन्सर लिहित असताना सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, तो काय असला पाहिजे? जो काही क्वेशन आहे, हा क्वेशनचं जे इंटरप्रिटेशन आहे ना, हे अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणजे जो क्वेशन्स विचारलेला आहे, ज्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारलेला आहे, तो क्वेशन आपल्याला काय कसला पाहिजे? तर समजला पाहिजे. म्हणजे प्रश्नाची जी समज आहे, ती प्रश्नाची समज आपल्याला काय असली पाहिजे. मग प्रश्नाची समज होण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे? एखाद्या टॉपिकवरून जर क्वेशन विचारलेला असेल, त्या टॉपिक संदर्भातलं आपल्याकडे काय असलं पाहिजे? तर नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे त्याच्या संदर्भात काय असलं पाहिजे? ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे समजा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा आपण म्हणू शकतो की वैदिक संस्कृती संदर्भात जर प्रश्न विचारला असेल, तो प्रश्न समजून घ्यायला तर त्याचं जर प्रिपरेशन तर झालेलं पाहिजे. त्याचा अभ्यास तर झालेला पाहिजे. अभ्यास झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल ना, की प्रश्न काय आहे? प्रश्नाचं म्हणणं काय? प्रश्नामध्ये किती पार्ट आहे? किती सब पार्ट आहे? कशा पद्धतीने त्याला काय करायला पाहिजे? तर डील करायला पाहिजे. म्हणजे हा झालं. त्यानंतर आपण बघितलं जे काही टेल वर्ड्स असतात किंवा त्याला डायरेक्टिव्हज म्हटलं जातं. टेल वर्ड्स ऑर डायरेक्टिव्हज. म्हणजे याच्याने काय होतं, की प्रश्नाला जी दिशा आहे, ती दिशा दिली जाते. ज्याच्यामध्ये आपण म्हणतो डिस्कस किंवा चर्चा करा. त्याच्यानंतर आपण म्हणतो क्रिटिकली अॅनलाईज किंवा आपण म्हणू शकतो, की म्हणजे विश्लेषण करा, म्हणजे चिकित्सक विश्लेषण करा. यासारखे किंवा एक्झामाइन असेल, परीक्षण करा, एक्सप्लेन स्पष्ट करा. अशासारखे जे काही शब्द असतात, ते शब्द पण काय असतात, तर समजणं त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात. हा झाला हा डायमेन्शन. आता हा डायमेन्शन ज्यावेळेस आपण बघतोय, तर दोघांमध्ये काही जीएस आणि ऑप्शनलमध्ये या ठिकाणी आहे इंट्रोडक्शन असलं पाहिजे. त्याच्यानंतर बॉडी असलं पाहिजे, कन्क्लुजन असलं पाहिजे. जेवढे पार्ट क्वेशनमध्ये विचारलेले आहेत, पार्ट्स ऑफ क्वेशन ते पार्ट्स ऑफ ऑफ सगळे क्वेशन्स आहेत, ते काय झाले पाहिजे, तर ॲड्रेस झाले पाहिजे. कारण प्रत्येक पार्टला काय असणार आहे, तर वेटेज असणार आहे. त्याच्यानंतर जे असेल, तर क्वेशन कम आन्सर बुकलेट हे आपण अंडरस्टँड करतोय, की समजा 10 मार्कासाठी असेल तर 2 पेजेस दिले जातील मागून पुढं. 15 मार्कासाठी असेल तर 3 पेजेस आणि 20 मार्कासाठी वगैरे असेल तर 4 पेजेस वगैरे देत असतील. त्याच्यानंतर काय हे आपल्याला अंडरस्टँडिंग. त्याच्यानंतर वर्डिंग लिमिट 10 मार्कासाठी असेल तर 150 वर्ड्स, 20 मार्क्ससाठी असेल तर 300 वर्ड्स आणि समजा 15 मार्क्ससाठी असेल तर आपण बोलू शकतो निअर अबाउट 250 वर्ड्स. आता हे झालं वर्ड लिमिट वगैरे जी आहे. तर वर्ड लिमिटमध्ये फक्त हिस्ट्री ऑप्शनमध्ये 10 मार्कासाठी त्यांनी दिलेली आहे. बाकीच्या याच्यासाठी त्यांनी वर्ड लिमिट दिलेली नाही. मग आपण फक्त काय केलं तर इंटरपोलेशन केलेलं आहे आणि त्याच्यावर जे आहेत, तो आपण काय केला तर कन्क्लूड केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग याची व्हॅल्यू एडिशन, सबस्टॅन्शिएशन या सगळ्या गोष्टी काय होतात तर याच्यामध्ये इन्क्लूड होतात. जे आन्सर रायटिंगमध्ये काय आहे तर सिमिलर आहेत. आता हे समजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला जे हिस्ट्री स्पेसिफिक जे अंडरस्टँडिंग आहे, हिस्ट्री स्पेसिफिक ज्यावेळेस आपण अंडरस्टँडिंग बघतोय किंवा आन्सर रायटिंग समजून घेतोय, तर आपल्याला पहिलं त्या सब्जेक्टचं जे नेचर आहे ना, ते थोडं आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. हे मी पुन्हा का सांगतोय, की ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग करतोय, आन्सर रायटिंग करत असताना
ते जोपर्यंत सब्जेक्टचं नेचर करणार नाही, तोपर्यंत ते पॉइंट्स जे आहेत ते तुमच्या आन्सरमध्ये रिफ्लेक्ट होणार नाही. आणि ते पॉइंट जर तुमच्या आन्सरमध्ये रिफ्लेक्ट नाही झाले, तर ऑब्व्हियसली जो एक्झामिनर आहे, जो तुमचे आन्सर कॉपी बघणार आहे, तुम्हाला जरी वाटलं तुम्ही चांगला पेपर लिहिलाय, पण त्याच्या पर्स्पेक्टिव्हने जर त्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड नसतील, तर तो तुम्हाला मार्क देणार आहेत का? तर मार्क देणार नाही. मग आता आपण येऊया या ठिकाणी हिस्ट्रीच्या डायमेन्शनकडे. मग आता ज्यावेळेस आपण हिस्ट्रीच्या डायमेन्शनमध्ये लक्षात घेतोय मित्रांनो, तर एक लक्षात घ्या, की इथं 2 पेपर आहेत. म्हणजे पेपर 1 जो असेल, पेपर 1 मध्ये काय आहे? एन्शियंट, त्याच्यानंतर मिडिएव्हल, प्राचीन मध्ययुगीन आहे. पेपर 2 मध्ये जर आपण बघितलं, तर इथे मॉडर्न इंडियन हिस्ट्री, त्याच्यानंतर आपण बघितलं मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री. आता प्रत्येकाचं जर हे हिस्ट्रीमध्ये जरी आले, तरी हे चारही सेक्शन किंवा आपण म्हणू शकतो हे 2 पेपरला आहे ना, आन्सर रायटिंगमध्ये डील करण्याची जी प्रोसेस आहे, ही थोडी डिफरंट आहे. म्हणजे एन्शियंट मिडिव्हलसाठी थोडी डिफरंट आहे आणि मॉडर्न आणि इंडियन म्हणजे मॉडर्न इंडियन हिस्ट्री आणि वर्ल्ड हिस्ट्रीचं जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये पण काय होतं, तर व्हेरिएशन होतं. काही स्केलेटन काही भाग असणार आहे, तो काय असणार सेम असेल. जसं आपण जी-एस आणि ऑप्शनलमध्ये बघितलं. प्रश्न समजून घेतलं पाहिजे, ब्रेकेजेस केले पाहिजे, पॉइंट आले पाहिजे, क्वालिटी आन्सर लिहिलं गेलं पाहिजे. या गोष्टी तर सेम राहतील. तसंच P1 आणि P2 म्हणजे आपण म्हणू शकतो एन्शियंट मिडिव्हलमध्ये मॉडर्न आणि वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये काही पॉइंट सिमिलर राहतील. म्हणजे जे आन्सर रायटिंगच्या बाबतीमध्ये आहे. पण बऱ्याच वेळेस काय होणार आहे याच्यामध्ये डिफरन्स आहे. आणि डिफरन्समध्ये जर बघितलं तर एन्शियंट आणि मिडिव्हलमध्ये जो आन्सर रायटिंगचा पॅटर्न आहे ना, हा सेम आहे. त्याच्यानंतर मॉडर्न इंडियन हिस्ट्रीसाठी जर आपण लक्षात घेतलं ना, हा थोडा डिफरंट होतो आणि वर्ल्ड हिस्ट्रीसाठी पण जर बघितलं, तो जास्त कशाशी मिळता-जुळता आहे, तर मॉडर्न इंडियन हिस्ट्रीशी मिळता-जुळता. म्हणजे पेपर 1, पेपर 2चं जे आन्सर रायटिंगचे एस्पेक्ट आहे, हा थोडं त्याच्यामध्ये काय होतं, तर डिफर होतं. काय होतो आपण ते पण काय करू, तर लक्षात घेऊया. आता लक्षात घेत असताना पहिलं आपण हिस्ट्रीचं जे डायमेन्शन आहे, ते आपल्याला काय करायला पाहिजे, तर ते लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आता इतिहास म्हणजे काय? इट इज अ कंटिन्युअस डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. एकदम काय तर फेमस कोट आहे. आणि त्याच्यानंतर काय आणि हिस्टोरियन शुड इंटरप्रिट हिस्ट्री इन द लाईट ऑफ प्रेझेंट. म्हणजे काय की हिस्टोरियनने किंवा इतिहासकारांनी जो इतिहास वगैरे बघायचा असतो किंवा समजून घ्यायचा असतो, तो कोणाच्या कंटेक्स्टमध्ये बघायचा असतो, तर तो प्रेझेंट कंटेक्स्टमध्ये बघायचा असतो. म्हणजे इतिहास असेल, तो प्रेझेंट कंटेक्स्टमध्ये काय केला जातो, तर बघितला जातो. आता या ठिकाणी महत्त्वाचं काय, गोष्टी घडून गेलेल्या आहेत. म्हणजे इतिहासामध्ये ज्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, त्या कशा संदर्भात आहेत, तर गोष्टी घडून गेलेल्या आहेत. आणि इतिहास जर आपण बघितलं, तर घडून गेलेल्या गोष्टी आणि घडून गेलेल्या गोष्टी असतील, तर मग किंवा घटना असतील, तर घटना बघितल्या, तर मग कशा संदर्भात असतात, तर त्या मानवी जीवनासंदर्भात आहे. म्हणजे मानवाच्या जीवनामध्ये काय गोष्टी घडत आलेल्या आहेत, त्याच्या संदर्भातला जो अभ्यास आहे, तो इतिहासामध्ये केलेला. म्हणजे मानवाचा भूतकाळ. तिथं प्राण्यांचा भूतकाळनी स्टडी केला जाते हिस्ट्रीमध्ये. इथे स्टडी केला जातोय तो म्हणजे माणसाचा भूतकाळ. हा माणसाचा भूतकाळ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, आता फार प्री हिस्ट्रीपासून म्हणजे त्याला आपण म्हणतो पुराश्म युगापासून. सुरुवात पुराश्म युगापासून होते आणि फार आपण जर बघितलं, तर आता 21st सेंच्युरीमध्ये आणि 2025 मध्ये आपण आहोत. एवढा वर्षाचा जो कार्यकाळ आहे, एवढ्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये अगोदर बऱ्याचशा गोष्टी जर आपल्याला समजून घ्यायच्या असतील, तर आपल्याला कशा समजून घ्यायच्या हिस्ट्री संदर्भामध्ये असतील तर त्या असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की तिथले जे साधने आहेत ना, ते साधने कुठले? म्हणजे त्याला आपण स्रोत पण म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला सोर्सेस पण म्हटलं जातं. ठीक आहे. आता जसं आपण एन्शियंटकडून मॉडर्नकडे येतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की प्राचीन आपण म्हणू शकतो भारतकडून कारण भारताच्या बाबतीत आपण बघतोय. तर आपण म्हणू शकतो आधुनिक भारताकडे येतो. तसं-तसं काय होतंय, की लागणारे जे काही सोर्सेस आहेत किंवा आपण म्हणू शकतो साधने आहेत. ते साधने आहेत ना, आपल्याला जास्त प्रमाणामध्ये किंवा मुबलक प्रमाणामध्ये ना अवेलेबल व्हायला सुरुवात होते. म्हणजे इव्हन जर आपण आधुनिक भारताचा इतिहास बघितला, ते समजून घ्यायचं असेल आपल्याला, तर त्यावेळेसचे असणारे वृत्तपत्र असतील, त्याच्यानंतर त्यावेळेसचे जे काही महत्त्वाचे पर्सनॅलिटी त्यांनी लिहिलेले पुस्तकं असतील. ठीक आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली होती. त्यांच्या अकाउंटमध्ये काही गोष्टी लिहून ठेवलेल्या असतील. पण जर आपण पुरातन काळामध्ये जर बघितलं, तर फक्त म्हणजे अश्वमेध युगामध्ये जर बघितलं, फक्त दगड वगैरे होते. नंतर मग काय असेल तर तांब्याचं युग वगैरे आलेलं आहे. नंतर लोखंडाचं युग आलेलं आहे. मग हळू-हळू जे आहे तर आपल्याला मग पहिले पुरातत्व स्वरूपातील साहित्य ते भेटलेले आहे. त्याच्यानंतर मग आपण म्हणू शकतो, की लिखित स्वरूपातील जे साहित्य असते, पुस्तकं, संदर्भ साहित्य, त्या संदर्भातली साधने आपल्याला भेटतात आणि मग आपल्याला मानवाचा जो इतिहास आहे, तो इतिहास आपल्याला काय घेतोय, तर समजायला वेळ मिळतो किंवा आपल्याला समजून घ्यायला आपल्याला समजतं. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय साधने आणि स्रोत. आता हे जे साधने आणि स्रोत आहेत, याच्यामधून आपल्याला कुठल्या गोष्टी लक्षात येतात, की त्याच्यामध्ये काही असतात, की आपण म्हणू शकतो फॅक्ट्स किंवा तथ्य. हे जे काही तथ्य आहे ना, हे तथ्य त्या ठिकाणी काय केले जातात, तर यूज केले जातात.
हे तथ्य जे आहेत, हे तथ्य म्हणजे काय असतं मित्रांनो, इट इज अ पीस ऑफ इन्फॉर्मेशन. अशी माहिती आहे, की ती काय केलेली आहे, तर वेगवेगळ्या स्त्रोतांनी किंवा वेगवेगळ्या साधनांनी ती काय केलेली आहे, तर म्हणजे जस्टिफाय केली किंवा व्हेरिफाय केलेली. म्हणजे ही गोष्ट काय तर सत्य आहे. म्हणजे ज्यावेळेस याच्यात काही चेंज नाही होणार. म्हणजे अशोकाचा जन्म झाला, ठीक आहे, फॅक्ट आहे. याच्यामध्ये काही गोष्ट नाहीये. त्याच्यानंतर भारताला 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, फॅक्ट आहे. याच्यामध्ये काही बदल नाहीये. इट्स फॅक्ट म्हणजे इथे जर तथ्य आहे, म्हणजे ज्याला म्हणतो आपण डेट असेल, काही गोष्टी असतील, त्या याच्यामध्ये काय होतात तर इन्क्लूड होतात. दुसरी गोष्ट जर आपण त्याच्यामध्ये म्हटली, की फॅक्ट्स नंतर त्याच्यानंतर येतात कॉन्सेप्ट इव्हेंट्स. इव्हेंट्स म्हणजे काय असतं? तर घटना असते. ही जी घटना आहे. मग घटना आणि तथ्यांमध्ये फरक काय? इव्हेंट्स काय असते, की एखादी गोष्ट घडण्यासाठी त्याला काय असतात, काही पॉझिटिव्ह आस्पेक्ट असतात. म्हणजे काही कारणं असतात आणि ती घटना घडल्यानंतर त्याच्यावर काय असतो, तर त्याचा परिणाम होतो. आणि इतिहासामध्ये ज्यावेळेस आपण स्टडी करतो, तर मानवी जीवनामध्ये ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत, आपण त्यांचा आज अभ्यास करतो. आणि फॅक्ट्स आणि तथ्यामध्ये आणि घटनांमध्ये फरक काय? की समजा 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वतंत्रता भेटली. हा झाला फॅक्ट. पण स्वातंत्र्य भेटण्यासाठी काय जे सीरीज ऑफ इव्हेंट्स होते. अगोदर कुठल्या घटना घडलेल्या होत्या, किंवा कुठले फॅक्ट्स होते किंवा कुठल्या डायमेन्शन झाले होते. जेणेकरून भारताला काय तर स्वातंत्र्य भेटलं आणि भारताला स्वातंत्र्य भेटल्यानंतर मग नंतर काय आहे तर आपण असं म्हणू शकतो की मग त्याचे परिणाम काय झाले होते. मग हे संदर्भात जे आहेत त्या घटना आणि इतिहासामध्ये जे प्रश्न विचारले जातात किंवा येतात, तर ते सगळ्यात महत्त्वाचं काय ते फॅक्ट्सपेक्षा ना तथ्यांवर जास्त फोकस करतात. म्हणजे जे सॉरी फॅक्ट्सपेक्षा ते कशावर तर घटनेवर जास्त फोकस करतात. म्हणजे घटना कशी घडलेली आहे आणि घटना घडून घेतल्यानंतर ज्यावेळेस त्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे. तर ते एक्सप्लेनेशन किंवा त्याचं जे आपण म्हणू शकतो की तिचं जे एनालिसिस किंवा विश्लेषण करण्यासाठी तथ्य किंवा फॅक्ट्स याचा उपयोग त्याच्यामध्ये काय तर केला जातो. हे झाले इव्हेंट्स. मग इव्हेंट्स ही गोष्ट घडली. मग हे घटना घडलेल्या आहेत. ह्या घटना घडण्यासाठी किंवा घडलेल्या होत्या. तर मग ते समजून घ्यायला काय आहे, तर त्याच्यावर वेगवेगळे डिबेट होतात. म्हणजेच काय, की ते समजून घेतले जातात, अशा गोष्टी का घडल्या असतील? कारण मानवाचा जर म्हणजे आपण बघितलं माणूस हा चिकित्सक आहे. म्हणजे काय तो प्रत्येक वेळेस शांत नाही बसत. का घडलं? कशासाठी घडलं? याच्या मागचे काय कारणं होते? तो काय करत असतो? शोधत असतो. आणि शोधत जोपर्यंत त्याला ते उत्तर भेटत नाही, तोपर्यंत त्याच्या मनामध्ये काय तर अस्वस्थता असते. मग इथे हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये पण तेच आहे. मग ही जे म्हणजे कुठली कारणं घडलेली आहेत किंवा कशासाठी घडलेली आहेत, तर ते शोधण्याचं काम आहे ना, ते कोण करतात? तर इतिहासकार करतात. मग ह्या ज्या घटना आहेत, मग ह्या घटना काय केल्या जातात? तर स्टडी केल्या जातात. मग हे जे स्टडी केले जातात, मग ह्या घटना ज्या असतील, तर वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये असतील. मग कुठल्या-कुठल्या पद्धतीमध्ये असू शकतात? एक म्हणजे राजकीय स्वरूपातील असतील. सॉरी, जे राजकीय, पॉलिटिकल, ठीक आहे. त्याच्यानंतर असतील सामाजिक, म्हणजे सोशल. त्याच्यानंतर जर आपण बघितलं इकॉनॉमिक, म्हणजे आर्थिक. त्याच्यानंतर जर आपण बघितलं सांस्कृतिक, म्हणजे काही सॉरी कल्चरल. जे काही कल्चरल असते, कल्चरल आस्पेक्ट त्याच्यामध्ये काय तर हायलाइट करतात. ठीक आहे, इत्यादी. या गोष्टींवर काय केलं जातं, तर बघितलं जातं. म्हणजे कुठल्या घटना, राजकीय घटना होती का, सामाजिक होती, इकॉनॉमिक होती, सांस्कृतिक होती, कुठली होती आणि त्याच्या संदर्भात त्या गोष्टी काय करतात, तर अॅनालिसिस. मग हे जर अॅनालिसिस करायचं आहे हिस्टोरियनला, एन्शियंट मेडिव्हलमध्ये बघितलं, तर त्यावेळेस आता आपल्याला काही माहिती नाही. त्यावेळेसची पर्सनॅलिटी वगैरे नाही. पण त्यावेळेसच्या सोर्सेस आहेत. ते सोर्सेसमध्ये काय संदर्भात आपल्याला काय तर माहिती. म्हणजे सोर्सेस आपल्याकडे आहेत. हे कुठल्या प्रकारचे आपण म्हणू शकतो, की 2 प्रकारचे आहेत. ज्याला आपण प्रामुख्याने बघतो. एक म्हणजे लिखित स्वरूपातील, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर पुरातत्वीय स्वरूपातील. बाकी मौखिक स्वरूपातील परंपरा वगैरे त्या पण गोष्टी असतात. पण मॅक्सिममली आपल्या इथं काय लक्षात घेतोय, की ज्या इम्पोर्टंट आहे, एव्हिडंट आहेत आणि ज्याच्यामध्ये ते अनडिस्प्युटेड. अनडिस्प्युटेड इन द सेन्स, की त्यांचा यूज केला जातो म्हणजेच केला जातो. काही वेळेस काय होतं ओरल हिस्ट्रीचा उपयोग एवढा केला नाही जात. का? कारण की त्याच्यामध्ये किती सत्यता आहे, त्याच्यामध्ये काही बदल तर नाही झाला, दहचा मत नाही झालं. तर हे बरेचसे इंटरप्रिटेशन त्याच्यामध्ये असतात. मग हे झालं घटना. मग घटनाला समजून घेण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? कारण प्रश्न तर याच्यावरच विचारतोय ना. ते घेत आहेत तर साधने. हे जे साधने आहेत किंवा स्त्रोत आहेत, याचा काय केला जातो, तर अभ्यास केला जातो. हा जो अभ्यास केला जातो, मग अभ्यास केल्यानंतर एखादी घटना का घडली, तर त्याच्या मागचे कारण. आता एक्झॅक्ट तर काही आपण इन्फॉर्मेशन नाही सांगू शकत, की कशामुळे घडलेली आहे. म्हणजे आता कुठलीही घटना जर घडते, तर घटना घडण्यामागे जे काही आपण म्हणू शकतो, की कारणं असतील, तर ते कारणं शोधून काढतात. म्हणजे थोडक्यात ते काय करतात, तर एनालिसिस करतात किंवा विश्लेषण करतात. जे विश्लेषण आहे ना, ते विश्लेषण किंवा एनालिसिस केलं जातं. म्हणजे ही गोष्ट, एखादी गोष्ट जी असेल, ती का घडलेली आहे. ते एनालिसिस करतात. मग एनालिसिस करत असताना त्या ठिकाणी काय होतात, की वेगवेगळे जे काही इतिहासकार आहेत, तर वेगवेगळे काही पर्सनॅलिटीज आहेत, तर त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, हा त्या ठिकाणी काय असू शकतो, तर वेगवेगळा असू शकतो. म्हणजे जे इंटरप्रिटेशन आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, की त्याचं जे काही अ, अर्थ काढले जातात, त्या अर्थामध्ये पण काय असतात, तर बदल असू शकतात. म्हणजे त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात.
की वेगवेगळे अर्थ त्या ठिकाणी काय तर येतात आणि वेगवेगळे अर्थ या ठिकाणी येतात. मग त्याच्यानंतर काय होतं, की यालाच आपण काय म्हणतोय तर वे ऑफ व्ह्यूइंग किंवा आपण म्हणू शकतो, जो त्यांचा दृष्टिकोन असेल किंवा अनालिसिस करण्याचा भाग असेल, तो याच्यामध्ये काय होतो, तो इन्क्लूड होतो. मग आता जेव्हा विश्लेषण केलं जातं किंवा एखादी घटना घडली, का घडली? तर त्याच्या मागचे कारणं शोधली जातात. आता एक्झॅक्ट तर काही सांगू शकत नाही, की अशोकाने धम्म हा कशामुळे स्वीकारला. त्याच्यानंतर आपण एक्झॅक्ट तर काही म्हणू शकत नाही, की त्यानंतर इंडो रोमन ट्रेड होता तो कशामुळे झाला. एक्झॅक्टली तर आपल्याला काही सांगता येत नाही, की अकबराची असेल तर त्याने राजपूत पॉलिसी मागची कारणं काय असली पाहिजे. तर मग या ठिकाणी कोणाचा रोल येतो तर हिस्टोरियनचा किंवा इतिहास लेखन जे करतात तर त्यांचा. आणि ते काय असतात तर त्यांचा प्रत्येक जो हिस्टोरियन आहे, एकाच सब्जेक्टवरती स्टडी जरी करत असले, तर त्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, की कुठली गोष्ट केव्हा घडली असेल आणि त्याचा परिणाम काय झाला असेल. तर याच्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन काय असतो तो वेगवेगळा असतो. मग आता ज्यावेळेस ते फाइंड आउट करतात, तर फाइंड आउट करत असताना त्यांना घटनेपर्यंत यायचं, की घटना का घडली? मग घटना घडण्यासाठी त्या ठिकाणी ना तर विश्लेषण हवं असतं. स्टोरी टेलिंग नाही. मग आता याच्यामध्ये दोघांमध्ये फरक काय स्टोरी टेलिंगमध्ये? स्टोरी टेलिंग म्हणजे काय? एखादी घटना कशी घडली? म्हणजे समजा आपण 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य भेटलं. मग आता याच्यामध्ये काय आहे? तर मग याच्यामध्ये स्वातंत्र्य का भेटला? मग हे स्वातंत्र्य का भेटला? तर मग आता याच्यामध्ये स्टोरी टेलिंग काय येईल, की आपण म्हणू शकतो, की 1885 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. त्याच्यानंतर गांधी युगाची सुरुवात होते. गांधी युगाच्या सुरुवातीमध्ये जे काही मास मूव्हमेंट किंवा आपण म्हणू शकतो, की जी काही लोक चळवळी, तर लोक चळवळी सुरू झाल्या. गांधीजींच्या नेतृत्वाखाली जे असेल तर नॉन कॉपरेशन मूव्हमेंट म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो, की जी काही सविनय सॉरी नॉन कॉपरेशन मूव्हमेंट आणि त्याच्यानंतर सिव्हिल डिसओबिडियन्स मूव्हमेंट, त्याच्यानंतर क्विट इंडिया मूव्हमेंट यासारखे जे मूव्हमेंट्स आहेत, या त्यांनी काय केलं तर कंडक्ट केल्या आणि त्याच्यानंतर जे असेल तर भारताला जे असेल तर 1947 मध्ये स्वातंत्र्य भेटलं आणि याच्यामध्ये अजून तुम्ही ॲड करू शकता जे वेगवेगळे हे असतील म्हणजे स्टेक होल्डर्स मग त्याच्यामध्ये असतील रिव्होल्युशनरीज आहेत, म्हणजे क्रांतिकारक आहे, स्त्रियांचं जे काही कंट्रिब्युशन आहे, त्याच्यानंतर प्रिन्सली स्टेट्सचं कॉन्ट्रिब्युशन, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की जे काही पीझंट्स आहेत म्हणजे शेतकऱ्यांचं असेल, कामगारांचं असेल, हे सगळं झालं. इट्स कॉल्ड स्टोरी टेलिंग. लक्षात येते ही स्टोरी टेलिंग झाली. मग आता याच्यामध्ये विश्लेषण का? की एक 1947 मध्ये काय भेटलं? ठीक आहे, ही तर गोष्ट होती. पण ह्या गोष्टीमध्ये काय झालं महत्त्वाचं विश्लेषण या जेवढ्याही मूव्हमेंट केल्या किंवा जेवढंही लोकांचं पार्टिसिपेशन वाढलं, ते पार्टिसिपेशन वाढत असताना आपण एक आहोत ही भावना त्यांच्या डोक्यामध्ये निर्माण झाली. याच्यामुळे कुठलीतरी परकीय सत्ता आपल्यावर काय करते तर आपण म्हणू शकतो की सत्ता गाजवते आणि आपल्या एकत्वामध्ये काय असते, तर ती फूट पाडते. तर अशा वेळेस स्वतःचं किंवा स्वतःच्या समाजाचं, स्वतःच्या राष्ट्राचं हे हित संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी काय, ह्या गव्हर्नमेंटला चॅलेंज करायला पाहिजे किंवा ओव्हरथ्रो करायला पाहिजे. मग एकामध्ये बघितलं, तर स्टोरी टेलिंगमध्ये फक्त इव्हेंट्स सांगितले जातात किंवा फॅक्ट्स सांगितले जातात आणि फॅक्ट्स क्रोनॉलॉजिकली मांडले जातात. इट्स नॉट अ हिस्ट्री. ही स्टोरी टेलिंग जर तुम्ही फक्त त्या पद्धतीने उत्तरामध्ये लिहाल, तर एक्झामिनर त्या ठिकाणी अपील होत नाही. तो काय असतं त्याला लागतं विश्लेषण. मग विश्लेषणमध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय, कॉझॅलिटी. कॉझॅलिटी म्हणजे काय? कारण परिणाम संबंध. कारण परिणाम जो काही संबंध असेल, हा कारण परिणाम संबंध याच्यामध्ये काय तर बघितला जातो. एखादी घटना घडली ना, तर त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? कारण म्हणजे काय, की मग त्याच्यामध्ये ही गोष्टीमुळे ती गोष्ट झाली असली पाहिजे. आणि प्रत्येक आता एक्झॅक्ट आपण कारण नाही सांगू शकत. इथं काही केमिकल रिएक्शन नाहीये, की हे 2 आपण बघू शकतो, तर मॉलिक्यूल एकत्र आल्यानंतर त्याच पद्धतीची रिएक्शन ही प्रत्येक वेळेस होईल. तसं होणार नाही. पण आपण तो इव्हेंट जो घडला, तर त्याच्या जवळपर्यंत जाऊ शकतो किंवा जाण्याचा प्रयत्न करू शकतो. इट्स अ कॉझॅलिटी म्हणजे कारण काय होतं आणि त्याच्या मागचा जो परिणाम आहे, तो काय झाला होता. त्याच्यामधला जो आंतरसंबंध आहे, तो आंतरसंबंध जोडला पाहिजे. जसं मी तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलं. हे जे स्टोरी टेलिंगमध्ये फक्त जे इव्हेंट्स कोट केलेले आहेत आणि म्हणून 1947 ला स्वातंत्र्य भेटलं, तिथं नाही. याला तुम्हाला एनालिसिस करायचं आहे, की ठीक आहे हे कॉजेस होते. परिणाम काय झाला, की लोकं एकत्र आले आणि म्हणून त्याच्यामध्ये काय लोकांची ऐक्याची भावना वाढायला लागली आणि हे मग जे कॉलोनियल एंटरप्राइजेस होते म्हणजे आता सॉरी कॉलोनियल जी पॉवर होती ब्रिटिशर्स, ते त्याच्या विरोधात काय झाले, तर उभे राहिले. ही झाली कॉझॅलिटी म्हणजे कॉज इफेक्ट एनालिसिस. काही ठिकाणी येतात रिझन्स. रिझन्स म्हणजे हेतू. काही पर्सनॅलिटीज असतात, तर त्यांचं काही कंट्रिब्युशन असतं. मग ते त्यांचं जे कंट्रिब्युशन असतं त्याच्यामुळे गोष्टी परिणाम झालेले असतील. ते मग आता इथं 1947 मध्ये समजा भारताला स्वातंत्र्य भेटलं. मग याच्यामध्ये गांधीजींचा हेतू असेल. त्याच्यानंतर सॉरी म्हणजे सुभाषचंद्र बोस असेल, त्यांचा काही कंट्रिब्युशन असेल. 1920 पर्यंत जर बघितलं तर लोकमान्य टिळकांचं पण कंट्रिब्युशन होतं. म्हणजेच काही पर्सनॅलिटी त्यांचा हेतू आणि मग त्याचे परिणाम काय झालेले किंवा एखादी ऑर्गनायझेशन त्यांचा हेतू आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे, ते झालं. आणि त्याच्यानंतर अजून काय येतं तो म्हणजे कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे काय तुलना. मग एखाद्या गोष्टी जर समजा एनालिसिस भेटत नसेल, तर त्याला जर त्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर कंपॅरिझन केलं जातं. मग कंपॅरिझनच्या बाबतीमध्ये जर बघितलं, तर मग आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो, की जसं औरंगजेब डेक्कनमध्ये आला आणि दख्खनमध्ये आल्यानंतर तो फेल झाला. आता याची एनालिसिस कोणाशी केलं जातं?
ज्यावेळेस नेपोलियन त्या ठिकाणी कुठे जातोय, तर रशियामध्ये जातोय, अटकतोय आणि तो प्रॉब्लेम त्याला क्रिएट होतो. त्याच्यानंतर जर्मनी, इटली, जर्मनीच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर बिस्मार्कने त्याला युनिफाय केलं. तसं भारताच्या बाबतीमध्ये जसं सरदार वल्लभभाई पटेल यांनी ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, तर सगळे जे प्रिन्सली स्टेट्स आहेत, तर त्यांना एकत्र जे असेल तर भारतामध्ये बांधण्याचं काम केलं. मग दोघांमध्ये कंपॅरिझन केलं जातं. मग अशा वेळेस काय केलं जातं, की तुमचं कंपॅरिझन. मग हे कंपॅरिझन जर आपण लक्षात घेतलं, तर हे कंपॅरिझन कुठल्या टाईम स्केलवर येऊ शकतं. एक म्हणजे आपण म्हणू शकतो, की व्हर्टिकल टाईम स्केलवर. व्हर्टिकल म्हणजे काय, की पूर्वी काय गोष्ट घडून गेलेली होती आणि आता काय गोष्ट घडली, तर याच्यामध्ये. आणि दुसरी म्हणजे हॉरिझॉन्टल, म्हणजे समकालीन काळामध्ये जे काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये. मग कंपॅरिझनमध्ये म्हणजे काय, अगोदर कुठली गोष्ट घडली, नंतर कुठली. आणि आणि कंपॅरिझनमध्ये जर बघितलं, तर समजा भारताचा इतिहास बघत आहोत आणि भारताच्या इतिहासामध्ये समजा समकालीन काळामध्ये जर असेल, काही वेगळ्या घटना घडत असतील. समजा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या कंटेम्पररी जर आपण बघितलं, त्या ठिकाणी होतं, आपण म्हणू शकतो मेसोपोटामिया किंवा तिथले जे काही कल्चर असेल, तर तिथलं कल्चर. याच्यामध्ये काय झालं, हे समकालीन झाले, म्हणजे हे हॉरिझॉन्टल झाले, क्षितिजीय झाले. आणि ज्यावेळेस आपण टेम्पोरल स्केल म्हणजे व्हर्टिकल याच्यामध्ये म्हणतो, तर तो म्हणजे काय, की टाईम स्केलमध्ये जे असेल, जी गोष्ट अगोदर घडली, नंतर घडलेली जी असेल, त्याला म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. मग याला काय झालं, मग हे जे डायमेन्शन आहे, हे डायमेन्शन त्याच्यामध्ये काय होतं, इम्पोर्टंट ठरतात. आणि ज्यावेळेस कॉझॅलिटी त्या ठिकाणी चेक केली जाते किंवा सांगितली जाते किंवा रिझन्स सांगितलं जातं किंवा कंपॅरिझन केलं जातं. तर याच्यामध्ये तुमचं काय आलं पाहिजे, हे जे फॅक्ट्स आहेत ना, ते फॅक्ट्स त्या ठिकाणी आले पाहिजे. म्हणजे फॅक्ट्स आर नथिंग बट कोटिंग द सोर्सेस फ्रॉम व्हेअर यू आर टेकिंग युअर व्ह्यू पॉइंट. म्हणजेच काय, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. आणि हे बघत असताना आहे ना, तर वेगवेगळे जे काही स्कूल्स ऑफ हिस्टोरिओग्राफी आहे, म्हणजे इतिहास लेखन आहे. ते इतिहास लेखनाचे जे क्लासेस आहेत, आपण म्हणजे स्कूल्स आहेत, ते प्रत्येक इव्हेंटला त्यांच्या आयडिओलॉजीने बघतात. मग त्याच्यानंतर कॉलोनियल हिस्टोरिओग्राफी म्हणजे जी हिस्ट्री आपण असं म्हणू शकतो ब्रिटिशांनी लिहिलेली होती किंवा ब्रिटिश विचारसरणीच्या लोकांनी लिहिलेली होती. तिला कॉलोनियल हिस्टोरिओग्राफी. प्रत्येक वेळेस ते भारताला वगैरे तर भारतीय संस्कृतीला चांगलं म्हणणार नाहीये. त्याच्यानंतर दुसऱ्या आस्पेक्टमध्ये जर आपण बघितलं तर नॅशनल हिस्ट्री. मग नॅशनल हिस्ट्रीमध्ये काय, ज्यावेळेस नॅशनलिस्ट लोक होते, त्यांनी प्रत्येक वेळेस कुठलीही कारणं झाली, त्याच्यानंतर परिणाम बघितले, कंपॅरिझन बघितलं. तर महत्त्वाचं देत असताना किंवा महत्त्व देत असताना किंवा साधनं यूज करत असताना त्यांनी भारतीयच केलं. नंतर मार्क्सवादी इतिहास लेखन. मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये असेल, तर त्यांनी आर्थिक व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस बदल होतो, त्यावेळेस सामाजिक व्यवस्थेमध्ये बदल होतो. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो धार्मिक पद्धतीमध्ये बदल होतो. तर त्याच्यामध्ये जे अर्थाचा फॅक्टर आहे, तो त्या ठिकाणी इम्पोर्टंट ठरतो. आता हे जे 3 स्कूल्स आहेत, म्हणजे आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो कॉलोनियल स्कूल्स, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो, की जे नॅशनल स्कूल असेल आणि मार्क्सिस्ट स्कूल असेल, यांचं फार मोठं कॉन्ट्रिब्युशन जे आहे, तर एन्शियंट अँड मिडिव्हलमध्ये आहे. त्याच्यानंतर मॉडर्नमध्ये जर बघितलं, तर बऱ्यापैकी नवीन स्कूल्स ॲड होतात. त्याच्यामध्ये असेल, तर मग आपण म्हणू शकतो कॅम्ब्रिज स्कूल्स ऑफ हिस्टोरिओग्राफी आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, तर जे काही सबाल्टर्न म्हणजे काही उपेक्षित लोकांच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं जे काही हिस्टोरिओग्राफी असेल, ती आहे. आणि याच्यामध्ये मग वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह येतात. म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून लिहिलेला इतिहास, त्याच्यानंतर कामगारांच्या दृष्टिकोनातून लिहिलेला इतिहास. मग हे ज्या गोष्टी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये काय होतात, तर इन्क्लूड होतात. आता हे झाल्या गोष्टी हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये. आणि हिस्ट्री इथपर्यंत असं गोष्ट होते. मग हिस्ट्रीमध्ये अजून गोष्ट काय असते मित्रांनो, ते म्हणजे आपण म्हणू शकतो चेंज अँड कॉन्टिन्युटी. जे काय सातत्य व बदल. कंटिन्युटी ऑर म्हणू शकतो, की कंटिन्युटी इस द ओन्ली म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला म्हणतो ना, की बदल हेच एक शाश्वत सत्य आहे. तर त्याच्यामध्ये चेंज अँड कॉन्टिन्युटी जो आहे, तो सातत्य आणि बदल. इतिहासामध्ये पहिले काय घडून गेलं, घडल्यानंतर त्याचा प्रभाव आता काय आहे आणि आता त्याच्यामध्ये काय बदल घडत आहेत. तर हा जो अँगल आहे, हा अँगल पण काय असला पाहिजे, तर इम्पोर्टंट आहे. हिस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी काय केल्या जातात, तर बघितल्या जातात. मग आता ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहिताय किंवा आन्सर रायटिंग करताय, तर आन्सर रायटिंग करत असताना ना, हे डायमेन्शन आपल्या याच्यामध्ये ना रिफ्लेक्ट झाले पाहिजे. आता हे दोघी गोष्टीमध्ये झाले. कशासाठी? आपण म्हणू शकतो एन्शियंट आणि जे काही मॉडर्न असेल, ते मॉडर्नमध्ये ह्या गोष्टी काय लागतात, तर कॉमन असतात. मग आता आपण बघत असताना ज्यावेळेस आपण सुरुवात करू, तर हिस्ट्रीची आन्सर रायटिंग करायची. तर पहिले आपण सुरुवातीला कशावर फोकस करणार आहोत, तर एन्शियंट अँड मिडिव्हल. तर आपण पहिले याचं बघू. याचा टाईम बघणार आहोत आपण ह्या लेक्चरमध्ये. मग याच्यामध्ये हा जो असेल प्राचीन व मध्ययुगीन जो भारत आहे, त्याच्या संदर्भात जेव्हा आन्सर रायटिंग करायची, तर सेम गोष्ट आहे. अगोदर जे सांगितलं, की इंट्रोडक्शन, बॉडी कन्क्लुजन वगैरे ते सेम असणार आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचे आन्सर तुम्ही लिहिताय, तर तुमच्या आन्सरमध्ये ना ह्या गोष्टी रिफ्लेक्ट झाल्या पाहिजेत. मग ह्या गोष्टी रिफ्लेक्ट होत असताना महत्त्वाचं काय आहे, की जेही आर्ग्युमेंट्स तुम्ही पुट करणार आहात, तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, त्याला सोर्सेस, साधने त्याच्यामध्ये मेन्शन असली पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, तर साधनांबरोबर आपण लक्षात घेतलं, तर इंटरप्रिटेशन किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो, तुमचं जे एनालिसिस आहे किंवा व्ह्यू पॉइंट्स आहेत किंवा आपण म्हणू शकतो
डिफरंट डायमेन्शन्स आहेत. हे जेवढे चांगले डायमेन्शन्स तुम्हाला ब्रॉड ओपन करता येतील, तेवढं तुम्हाला जास्त मार्क मिळतील. आणि हे डायमेन्शन जेव्हा तुम्ही ब्रॉड किंवा ओपन करताय, तर याला सबस्टॅन्शिएशन तुम्हाला कशा-कशाने करायचं आहे? सबस्टॅन्शिएशन करायचं हे जे तुम्ही साधने यूज करणार आहेत, तर साधनांथ्रू यूज करायचं आहे. याच्याच बरोबर जर असेल, तर जे काही व्ह्यूज ऑफ हिस्टोरियन्स असतील, म्हणजे इतिहास लेखक असतील, हे इतिहास लेखक पण काय करायचंय, ते महत्वाचे आहेत. आणि यांच्यासोबत असणारी जी काही इतिहास लेखनाची जी काही शैली आहे, म्हणजे ज्याला आपण हिस्टोरिओग्राफी म्हणतो. ठीक आहे. हे हिस्टोरिओग्राफी इम्पोर्टंट आहे. इतिहास लेखन जे आहे, ते इतिहास लेखनाला इम्पोर्टंट आहे. याच्यामध्ये काही वेगवेगळे इतिहास लेखक आणि हिस्टोरिओग्राफी. इतिहास लेखकामध्ये काही स्कॉलर्स असू शकतात. ते वेगवेगळे व्ह्यू पॉइंट्स मांडू शकतात. हिस्टोरिओग्राफीमध्ये त्यांनी स्कूल्स ऑफ सेट्स त्या ठिकाणी काय केलेलं तर प्रिपेअर केलेलं आहे. म्हणजे जसं म्हटलं तुम्हाला कॉलोनियल हिस्टोरिओग्राफी, त्याच्यानंतर नॅशनलिस्टिक हिस्टोरिओग्राफी. काही जण ओव्हरलॅप करतात. जसं बिपिन चंद्र असतील त्यांना मार्क्सिस्ट पण म्हटलं जातं, नॅशनलिस्ट पण म्हटलं जातं. म्हणजे दोघी स्कूल्स त्याच्यामध्ये येतात. तर वन अँड द सेम याच्यामध्ये जास्त काही एवढी टाईट लाईन नाही आहे. तर म्हणजे इतिहास लेखक जे असतील किंवा हिस्टोरिओग्राफी असेल, त्या गोष्टी त्याच्यामध्ये काय त्याच्यानंतर जर असेल तर कॉन्टिन्युटी इन चेंज. कॉन्टिन्युटी इन चेंज असेल. तर कॉन्टिन्युटी इन चेंज त्याच्यामध्ये काय करायचंय तर इम्पोर्टंट आहे. म्हणजे सातत्य व बदल. आता प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही म्हणाला, की प्रत्येक क्वेशनमध्ये काही हिस्टोरियन्स असलाच पाहिजे का? हिस्टोरिओग्राफी लिहिलीच पाहिजे का? तसं नसतं. तुमचं इंटरप्रिटेशन जे राहणार आहे, हे इंटरप्रिटेशनला जास्त मार्क आहे. डायमेन्शन्स जे तुम्ही ओपन करणार आहेत आणि तुम्ही ते कशा पद्धतीने लिहिताय आणि ते लिहित असताना तुम्ही त्याच्यामध्ये सोर्सेस कशा पद्धतीने यूज करताय, याला मार्क राहील. म्हणजे काय एकदम आउट ऑफ द बॉक्स जर तुम्ही केलं, पण ते रिलेव्हंट असलं पाहिजे. तुम्ही डायरेक्टली एकदम म्हणाल, की एन्शियंट काळात वगैरे एआय होतं, तर तसं चालणार नाही. तुम्ही जेही म्हणाल ते तथ्यात्मक आधारात असलं पाहिजे, एकदम हवेत नसलं पाहिजे. असं लिहू नका, की भारताच्या प्राचीन कल्चरमध्ये काही विमान वगैरे उडत होतं, एकदम बोईंग जेट वगैरे. काय काय प्रत्येक हिस्टोरीला ती गोष्ट पटेल हे काही गरजेचं नाही. पण मग अकॅडमिक डायमेन्शन किंवा अकॅडमिक स्किल्समध्ये किंवा फील्डमध्ये ज्या गोष्टी चर्चिल्या जातात, त्याचाच फक्त वन स्टेप तुम्ही त्याचा उपयोग करून अशा एखादा आर्ग्युमेंट लिहिणार, की जे इझिली रिफ्यूट होणार नाही. आणि त्याला सपोर्ट करताना असताना काय यूज करणार आहे, तर सोर्सेस किंवा साधनं जे आहेत, तर साधनं त्या ठिकाणी काय केले जातील, तर उपयोग केले जातील. मग आता ही गोष्ट जी आहेत ना, तर ही गोष्ट तुमच्या उत्तरामध्ये काय झाली पाहिजे, तर रिफ्लेक्ट झाली पाहिजे. जोपर्यंत ह्या गोष्टी रिफ्लेक्ट होणार नाही ना, तर त्या सेन्स दिसणार नाही. हां, त्याच्यानंतर अजून आहे सेन्स ऑफ आपण म्हणू शकतो टायमिंग. आता हिस्ट्री काय इट्स ऑल अबाउट अकरन्स ऑफ इव्हेंट्स इन द इंडियन म्हणजे ह्युमन पास्ट. म्हणजे मानवाच्या ज्या काही पास्टमध्ये घडून गेलेल्या गोष्टी आहेत, तो कशामध्ये आहे तर सेन्स ऑफ टायमिंग. सेन्स ऑफ टायमिंगमध्ये जर आपण बघितलं, हा किती वेमध्ये किंवा किती कॉन्टेक्स्टमध्ये आपण इंटरप्रिट करू शकतो. एक्झॅक्ट डेट लक्षात असली, ठीक आहे. पण लक्षात ठेवायलाच पाहिजे का? गरजेचं नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून काय आहे सेन्स ऑफ टायमिंगमध्ये इट्स मीन क्रोनॉलॉजी. म्हणजे पहिली कुठली गोष्ट घडली, नंतर कुठली गोष्ट घडली, तर नंतर कुठली गोष्ट घडली, हे तुमच्या उत्तरामध्ये रिफ्लेक्ट झालं पाहिजे. नाहीतर तुम्ही सांगाल, की फार आज हर्षवर्धन होता, हा अशोकाच्या अगोदर होऊन गेलेला आहे. कन्फ्युजन नाही पाहिजे. तो त्याच्यानंतरच झालेला आहे. ठीक आहे. इट्स अ क्रोनॉलॉजी. क्रोनॉलॉजी नंतर जर आपण बघितलं, अजून सेन्स ऑफ टायमिंगमध्ये आपण त्याला मध्ये कशामध्ये मोडू शकतो, तो म्हणजे सेंच्युरी. सेंच्युरी म्हणजे फर्स्ट सेंच्युरी बिफोर कॉमन एरा, सेकंड सेंच्युरी बिफोर कॉमन एरा. त्याच्यामध्ये आपण करू शकतो. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण एन्शियंट अँड मिडिव्हलमध्ये बघतो, तर ही सेंच्युरीमध्ये जर असेल, तर याला पण आपण काय अजून कशात करू शकतो सेंच्युरीला, की फर्स्ट क्वार्टर. म्हणजे समजा आपल्याला औरंगजेबाच्या संदर्भात जर बघायचं असेल, तर मग आपण म्हणू शकतो त्याला, की लास्ट क्वार्टर ऑफ द 18th सेंच्युरी. येतं लक्षामध्ये? सॉरी 17th सेंच्युरी. लास्ट क्वार्टर ऑफ द किंवा सेकंड हाल्फ ऑफ द 17th सेंच्युरी. म्हणजे 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये. म्हणजे हे फर्स्ट क्वार्टर. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो सेकंड हाल्फ. ठीक आहे. ह्या गोष्टी एन्शियंट मिडिव्हल पर्यंत येतात. मॉडर्नमध्ये जेव्हा जातो ना, तर डिकेडवर गेम चालू होतो. इन द फर्स्ट डिकेड ऑफ 20th सेंच्युरी, सेकंड डिकेड ऑफ 20th सेंच्युरी. म्हणजे तुम्ही ते डिकेडपर्यंत आहेत. आणि नंतर तुम्हाला काही एक्झॅक्ट गोष्टी वगैरे माहिती असतील, काय असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता त्याला कन्सिडर करू शकतात किंवा लिहू शकतात. म्हणजे प्रत्येक वेळेस एक्झॅक्ट डेट माहीत असलाच पाहिजे, हे काही गरजेचं नाही. पण जो सेन्स ऑफ टायमिंग आहे, तो पण तुमच्या उत्तरामध्ये काय असला पाहिजे, तर रिफ्लेक्ट झाला पाहिजे. आता अजून चांगले मार्ग कशावर भेटू शकतो तुम्हाला? जेव्हा तुम्हाला हिस्टोरिओग्राफीचा सेन्स होतो ना, तर तुम्हाला हिस्टोरिओग्राफीचा सेन्स झाला ना, तर तुम्हाला क्वेशन कळतो आणि क्वेशन जर कळला, तुम्ही त्या अँगलने उत्तर देते उत्तर लिहू शकता. काही वेळेस डायरेक्टली स्पेसिफिकली हिस्टोरिओग्राफी किंवा इतिहास लेखनावर प्रश्न विचारतात.
काही वेळेस काय असतात, जे क्वेश्चन्स असतात ते हिस्टोरिओग्राफीमध्ये इम्प्लिसिट असतात. म्हणजे त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. आणि तो अंतर्भूत असताना जोपर्यंत तुम्हाला याचा सेन्स नाहीये, हा सेन्स नसेल, तुम्ही प्रॅक्टिस केली नसेल, तुम्ही त्या पद्धतीचं क्वालिटी डिस्कशन ऐकलेलं नसेल, त्या पद्धतीचं स्टडी मटेरियल वाचलेलं नसेल, तर तुम्हाला ते आर्ग्युमेंट किंवा ते पॉइंट त्या ठिकाणी जनरेट करता येणार नाही. आणि हा झाला आणि त्याच्यानंतर जर पॉसिबल असेल, तुम्हाला लक्षात येत असेल, तर मग इतिहास लेखक असतील, ते पण तुम्ही कोट करू शकता. आता ठीक आहे, एखाद्या वेळेस तुम्हाला इतिहास लेखक लक्षात नाही आलं, पण तुम्हाला हिस्टोरिओग्राफी, स्कूल्स ऑफ हिस्टोरिओग्राफी जर तुम्ही कोट केली, म्हणजे अकॉर्डिंग टू मार्क्सिस्ट हिस्टोरियन किंवा मार्क्सवादानुसार किंवा आपण म्हणू शकतो की कॉलोनियल हिस्टोरिओग्राफी किंवा जे काही वसाहतवादी इतिहास लेखन आहे, तर त्याच्यानुसार असे जे डायमेन्शन आहे ना, ते डायमेन्शन तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. जेणेकरून जो एक्झामिनर आहे, तर एक्झामिनरला त्या गोष्टी लक्षात येतील, की तुम्ही कशा पद्धतीने काय केलेलं आहे, तर यूज केलं. त्याच्यानंतर जेवढ्या गोष्टी तुम्हाला हिस्ट्री संदर्भात पुट करता येतील किंवा हिस्ट्रीचा सेन्स देणाऱ्या गोष्टी टाकता येतील, तेवढं मॅपिंग. आता मॅपिंग जर बघितलं, तर हिस्ट्री आणि जिओग्राफी हे जर बघितलं, हिस्ट्री जर मदर ऑफ ऑल सब्जेक्ट म्हटलं, तर मी म्हणलं जिओग्राफी इज अ फादर ऑफ ऑल सब्जेक्ट. म्हणजे हिस्ट्री आणि जिओग्राफी ज्यावेळेस कॉम्बिनेशनमध्ये येतात ना, तर बाकीच्या गोष्टी एकदम सुरळीत सगळं म्हणजे समाज असेल, पॉलिटी असेल, सगळ्या गोष्टी असतील, तर ते जिओग्राफीवर पण इम्पॉर्टंट ठरतात. मॅप्स असतील, ठीक आहे, त्या गोष्टी फ्लो चार्ट वगैरे असेल. दीज आर द पॉइंट्स ऑफ व्हॅल्यू एडिशन. सगळ्यात महत्त्वाचं काय आपल्याला पहिले प्रश्न समजला पाहिजे आणि प्रश्न समजल्यानंतर त्याच्यानंतर उत्तरात कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे. तर ह्या कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे तर ते. आता हे समजल्यानंतर पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिस करत असताना पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तुम्ही लिहिलेलं अगदी व्यवस्थित लिहिलं आहे का? म्हणजे तुम्ही स्टोरी टेलिंग तर नाही केली का कॉझॅलिटी लिहिली म्हणजे विश्लेषण लिहिलंय. हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी पुट करणार किंवा लिहिणार, तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तर तुम्हाला त्याच्यासाठी एक स्टँडर्ड सोर्सेस जे असतील, नोट्स असतील, तर त्याचा काय असला पाहिजे? तर तुमचा अभ्यास झालेला पाहिजे किंवा तुमचं जे लेक्चर्स असतील, क्लासेस असतील ते झाले पाहिजे. तर तुम्ही त्याच्यामध्ये उत्तरं लिहू शकता. इव्हन तुम्ही तुमचं डिग्री, मास्टर डिग्री जरी हिस्ट्रीमध्ये झालेलं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, की तिथे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जी हिस्ट्री लागते, तिथे जसं लिहिलं वगैरे जातं. तर एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीमध्ये अल्टुगेदर डिफरंट. अल्टुगेदर म्हणजे कंटेंट सेम राहणार आहे. द वे ऑफ प्रेझेंटेशन असेल तर डिफरंट होणार आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, या तुम्हाला कशामध्ये एन्शियंट अँड मिडिव्हल इंडियामध्ये ना, एवढे फॅक्टर्स तुम्हाला काय असले पाहिजे, तर लक्षात असलं पाहिजे आणि याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन अजून तुमच्यावरती जे हळू आपण पुढे सरतो, तर त्याच्यामध्ये सांगेल. तर मग आता काय करू, ह्या ज्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या ना मित्रांनो, तर एखाद 2 क्वेश्चन आहेत, तर त्याला आपण काय करू ना, की थोडं डील करू. मग डील करत असताना ना, तर वे ऑफ इंटरप्रिटेशन हेही तुम्हाला लक्षात येतील आणि त्याच्यानंतर जनरली आस्पेक्टमध्ये कॅन्डिडेट फक्त वन डायमेन्शन उत्तर वगैरे कसे लिहितात, त्याच्यामधला जो डिफरन्स आहे, तो पण तुम्हाला काय तर लक्षात येईल. तर आपण आता जो काही एक्झाम्पल आहे, तर एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये लक्षात घेऊया. आता लक्षामध्ये घेत असताना ना, मी खास करून हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. हा ट्रिकी क्वेश्चन याच्यासाठी घेतलेला आहे, की बऱ्यापैकी कॅन्डिडेट्स असतात, तर त्यांचं जर प्रिपरेशन लॅक झालेलं असेल किंवा डिटेलमध्ये प्रिपरेशन केलेलं नसेल, तर ह्याच्यामध्ये ना, ह्याचे उत्तर वन साइडेड जाऊ शकतात, असल्या क्वेशन्सचे. आणि याच्यामध्येच काय, की ह्या टाइपच्या क्वेशन्समध्ये कॅन्डिडेटची जी काही अंडरस्टँडिंग हिस्ट्री संदर्भातली, ती लक्षात येते. नाहीतर मग जनरल कॅन्डिडेट जो असतील, सिंपल क्वेश्चन आले, तर ते सगळेच त्या ठिकाणी सारखे लिहिणार आहेत. तर मग आता 2 क्वेश्चन आहेत, ही कुठल्या तर वैदिक पिरियडमधली आहे. ठीक आहे. आता हे जे वैदिक पिरियड म्हटलेलं आहे, तर त्याच्यामध्ये नेमकं त्यांचं काय म्हणणं नाही ते आपल्याला एकदा समजून घेऊ. एकदा हा जो क्वेश्चन आहे, हा 2019 मध्ये विचारलाय आणि त्याच्यानंतर 2015 मध्ये विचारला होता. स्लाइटली डिफरंट होता. आता हा प्रश्न काय म्हणतो, "देअर इस नो लिटररी सोर्सेस फॉर द हरप्पन कल्चर अँड नो आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस फॉर द वैदिक पिरियड. एक्सप्लेन द फिनॉमिना." म्हणजे याच्यामध्ये काय करायचंय, याच्यामध्ये सेन्स इम्प्लिसिट आहे हिस्टोरिओग्राफीचा. ठीक आहे, की आता जर समजा त्याच्यामध्ये काय असेल, तर आता ते चेक करत आहेत किंवा बघतायत, की हडप्पाचं जे संस्कृती आहे, हा हडप्पा संस्कृती संदर्भात आहे का? नाही. हा सोर्सेस संदर्भात आहे. त्याच्यानंतर नो आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस फॉर द वैदिक पिरियड आणि वैदिक पिरियडच्या संदर्भात वैदिक पिरियडमध्ये काय घडलं? इथं जास्त हे इम्पोर्टंट आहेत का? नाही. हे जे आर्किओलॉजिकल सोर्सेस आहेत किंवा एव्हिडन्सेस आहेत, हे आपल्याला वैदिक कल्चर समजून घ्यायला कशी मदत करतायत? किंवा हडप्पा संस्कृती जी समजून घ्यायला असेल, तर लिटररी सोर्सेस नाहीयेत. फक्त आर्किओलॉजिकल सोर्सेस आहेत. ते समजून घ्यायला आपल्याला मदत करतात. तर त्याचे प्लस पॉइंट आणि निगेटिव्ह पॉइंट हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं आहे. आणि हा फिनॉमिना एक्सप्लेन करायला सांगितलंय. याच्यातचा जो एक पार्ट आहे, की आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस ऑफ द पिरियड. ठीक आहे. हा फक्त काही आपल्याला वैदिक कल्चरचं असेल, तर ते देत नाही सेन्स. तसंच 2015 मध्ये प्रश्न विचारला होता. आर्किओलॉजी नोज ऑफ नो आर्यन्स, ओन्ली लिटरेचर नोज ऑफ आर्यन्स. म्हणजे जे आर्यन्स आहेत ना, तर आर्यन्स संबंधात आपल्याला जी माहिती मिळते, ती कशा संदर्भात? तर ते लिटररी सोर्सेस किंवा आपण म्हणू शकतो, की साहित्यिक स्वरूपातील जे स्रोत आहे ना, तर त्याच्यामधून आपल्याला त्याची माहिती मिळते. आणि हे जे काही पुरातत्वीय स्वरूपातील साधने आहेत, त्याच्यावरून आपल्याला ना आर्यनची माहिती मिळत नाही. ठीक आहे. आता हे दोघी क्वेश्चन किंवा दोघी डायमेन्शन आहे ना, आपण क्लब करणार आहोत. क्लब काय कारण तुम्हाला मला एक्सप्लेन करून सांगतो, की क्वेश्चन इंटरप्रेट करत असताना कसं करायचं आणि त्याच्यानंतर आता इथे तर सिम्पली एक्सप्लेन आहे. वन डायमेन्शनल म्हणजे तुम्हाला डायरेक्टली सरळ सांगायचं आहे, की इथे लिटररी सोर्सेस वगैरे भेटलेले नाहीयेत. कशामध्ये? हरप्पन कल्चरमध्ये वगैरे. तर त्याच्यानंतर भेटलेत पण त्याची स्क्रिप्ट अजून डिसायफर्ड व्हायची आहे. आणि त्याच्यानंतर वैदिक कल्चरमध्ये जे असेल, तर वैदिक संस्कृती संदर्भात आपल्याला जी माहिती मिळते, ती माहिती कशामधून मिळते? जे काही वैदिक टेक्स्ट आहेत,
त्या वैदिक टेक्स्टमधून आपल्याला ती काय मिळते, तर जी माहिती आहे, ती माहिती त्याच्यातून भेटते आहे. ठीक आहे. तर हा आस्पेक्ट यामध्ये आहे. त्याच्यानंतर मग आता पहिले आपण क्वेशन इंटरप्रिट करू आणि इंटरप्रिट झाल्यानंतर मग त्याला लिहायचं कसं, ते आपण त्याच्यामध्ये काय करणार, तर अंडरस्टँड करणार आहोत. आता ठीक आहे. पहिले प्रश्न उत्तर घेऊ. देअर इज नो लिटररी सोर्सेस फॉर हडप्पन कल्चर. आता मग याच्यामध्ये डायमेन्शन कुठले लक्षात असले पाहिजे, की आता हडप्पा संस्कृती आहे, तर हडप्पा संस्कृतीसाठी आपण जेव्हा स्टडी करतो, तर याचा सोर्सेस काय आहे? ही जी हडप्पा संस्कृती आहे, ही हडप्पा संस्कृतीची आपल्याला काय असले, तर साधने जर बघितले, हे साधने कुठकुठली आहेत? तर ते आहे सगळे पुरातत्व साधने. पुरातत्व साधनेमध्ये काय? हडप्पा, मोहेंजोदडो, कालीबंगन, लोथल, ठीक आहे, गणवरीवाला इथे जे काही एव्हिडन्सेस भेटलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आपण बघू शकतो तर टाउन प्लॅनिंग म्हणजे काय शहरी नियोजन असेल, त्याच्यानंतर काही आपण तिथे विटा भेटलेल्या आहेत. त्याच्यानंतर जर आपण लक्षात बघू शकतो तिथे जे सील किंवा शिक्के आहेत, ते जे भेटलेले आहेत. त्याच्यानंतर आपण लक्षात घेतलं तिथली पॉटरी किंवा जे काही माठ वगैरे आहेत, मृदा त्या ज्या भेटलेल्या आहेत. टेराकोट्टा फिगर म्हणजे जे काही खेळणे वगैरे असतील, मृत्तिका असतील म्हणजे मातीच्या मूर्ती असतील आणि ती नंतर माती जी भाजलेली आहे, त्याचे जे साधने असतील, ते सगळ्यावरून आपल्याला जी हडप्पा संस्कृती, ती हडप्पा संस्कृती आपल्याला काय येतात, तर ते लक्षात येते. ठीक आहे. हा आस्पेक्ट झाला. त्याच्यानंतर जर आपण लक्षात घेतलं, की जे काही आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत, म्हणजे वैदिक पिरियड, वैदिक काळ, ठीक आहे. आता हा वैदिक काळ जर बघितला, याचा हा काळ किती आहे? जो समजला जातो इसवी सन पूर्व 1500, इसवी सन पूर्व जर आपण इथे लक्षात घेतलं, तर 500 पर्यंत त्याला कन्सिडर होतं. काही याच्यामध्ये 600 पण दिलेले आहेत. तर आपण याला 600 कन्सिडर करू. आणि हडप्पा संस्कृती ज्यावेळेस आपण लक्षात घेतोय, तर हडप्पा संस्कृतीचा जो कार्यकाळ आहे, हा कार्यकाळ बघत असताना आपण जी मॅच्युअर हडप्पा संस्कृती आहे, तिला काय करतोय, तर लक्षात घेतोय. इसवी सन पूर्व 2600, इसवी सन पूर्व जे काही 1900 असेल, ते 1900. याच्यामध्ये काय आहे, आपल्याला याची माहिती जी आहे, हडप्पा संस्कृतीची ती भेटते. त्याच्यानंतर वैदिक काळामध्ये जनरली ज्या गोष्टी आपल्याला समजतात, त्या कशामधून लक्षात येत आहेत? सोर्सेस कुठकुठले आहेत? तर ते सोर्सेस आपल्याकडे आहे वैदिक संहिता. वैदिक संहिता असेल तत्कालीन काळातली. म्हणजे 4 ऋग्वेद असेल, सामवेद असेल, यजुर्वेद असेल, अथर्ववेद असेल. हे आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर मग वैदिक कालखंडामध्ये ज्यावेळेस ते ब्राह्मण्य, आरण्यक उपनिषद जे लिहिलेले आहेत, ते टेक्स्ट पण आपल्याला काय कळतात, वैदिक काळामध्ये कार्यकाळ कसा चालू होता किंवा घटना कशा घडलेल्या आहेत, तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते. दुसरी गोष्ट जर आपल्याला लक्षात घेतली, तर अजून कुठल्या वैदिक काळामधले लिटररी सोर्सेस आपल्याला कळत आहेत का? तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की झेंड अवेस्टा जी असेल, पर्शियामध्ये किंवा इराणमध्ये. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला वैदिक काळातले जे काही संदर्भ आहेत, तर ते संदर्भ आढळतात. म्हणजे तिथले जे देव आहेत आणि इथले देव आहेत, याच्यामध्ये कशा पद्धतीने साम्यता आहे, ते आपल्याला लक्षात येतंय. झेंड अवेस्टा असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रीकमध्ये जर बघितलं, तर ग्रीकमध्ये कारण वैदिक टेक्स्टमध्ये वगैरे जे काही कल्चर यूज केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की जे काही संस्कृती तर त्याच्यामध्ये आपण संस्कृत शब्द असं समजला जातो, की वैदिक हे संस्कृत टेक्स्टमध्ये म्हणजे संस्कृत टेक्स्ट आहे आणि हे जे लँग्वेजचे जे ओरिजिन आहे, तर त्याची सिमिलॅरिटी वगैरे जी असेल, ते आपल्याला होमर आणि इलियाड याच्यामध्ये जे असेल, तर काही जे तुटक रेफरन्सेस आहेत किंवा कल्चरल सिमिलॅरिटीज आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला ते लक्षात येतं. म्हणजे जे ग्रीक टेक्स्ट आहे, ठीक आहे, इलियाद आणि होमिट त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, तर ते सोर्सेस जे आहेत, ते आपल्याला त्या ठिकाणी भेटतात. काही वेळेस जे असतील, तर आपल्याला कशा संदर्भात माहिती मिळते, की जे काही मिट्टानी ट्राईब्स वगैरे होतात. तर त्यांचे जे काही इन्स्क्रिप्शन्स आहेत, शिलालेख, तर त्यांच्यामध्ये आढळणारे जे काही अ, शब्द आहेत, म्हणजे इंद्र, वरुड, नासत्य वगैरे, तर यांच्यामध्ये पण काय आणि यांचे रेफरन्सेस आपल्याला कुठे भेटतात? हे जे वैदिक काळ आहेत ना, तर वैदिक काळातले जे टेक्स्ट आहेत, त्याच्या संदर्भातली जी माहिती आहे, ती माहिती आपल्याला त्याच्यामधून पण मिळते. म्हणजे जे इन्स्क्रिप्शन्स वगैरे सापडलेले आहेत इराणमध्ये वगैरे, तर ते पण आपल्याला काय करतात? तर मदत करतात. कारण साहित्य ज्यावेळेस म्हणतोय म्हणजे थोडक्यात या ठिकाणी काय आहे, की आपण म्हणू शकतो, की जे काही लिखित स्वरूपातील साहित्य असेल, हे त्याच्या संदर्भात बोलत आहेत. आता या गोष्टी इथे आहेत. आता याच्यामध्ये मग त्यांनी काय विचारलंय, की देअर इस नो लिटररी सोर्सेस फॉर द हडप्पन कल्चर अँड नो आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस फॉर द वैदिक पिरियड. मग आता इथे जर आपण बघितलं, तर मग याच्यात आपण म्हणू शकतो सेलिंग्सवर वगैरे काय आहेत, तर स्क्रिप्ट सापडलेले आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो लिपी. ती लिपी त्या ठिकाणी सापडलेली आहे. पण तिला अजूनपर्यंत जी डिसायफर्ड आहे, तर डिसायफर्ड झालेली आहे का ती? म्हणजे तिला तिची उकल झालेली आहे का? ती उकल झालेली नाहीये. त्याच्यानंतर एवढं खरं आहे का, की आपला जे काही असेल हरप्पन कल्चर, तर हरप्पन कल्चरला फक्त आर्किओलॉजिकल सोर्सेसमधून माहिती मिळते? नाही.
कंटेम्पररी काळामध्ये आपल्याला लक्षात येतंय तिथले जे काही मेसोपोटामियामध्ये जो ग्रंथ लिहिला होता, सार्गोन राजा होता, त्याच्या काळातले जे काही ग्रंथ वगैरे लिहिलेले आणि मेसोपोटामियन स्क्रिप्टमध्ये लिहिलंय. तर त्याच्यात त्यांनी मेन्शन केलेलं आहे, की मेसोपोटामियाचा जो ट्रेड रिलेशन आहे, हा मेलुहा बरोबर पण चालू आहे. म्हणजे साहित्यिक स्वरूपातील जे साधनं आहेत, तर त्या काळातली माहिती पण आपल्याला काय आहे, तर तिथे मिळते. म्हणजे मेलुहाचे जे ग्रंथ आहेत, ते मेलुहा ग्रंथ त्या ठिकाणी इम्पोर्टंट आहे. याच्यामध्ये थोडं हे खराब झालं लिहित असताना. मी याला काय करतो, थोडं व्यवस्थित लिहितो. जस्ट अ मिनिट. तर पुढच्या पेज आहे ना, तर पुढच्या पेजवर येऊया आपण. म्हणजे ते आपल्याला टाईम आपल्याला वाचेल. हां, इथे जी आहे हडप्पा संस्कृती, जी आपल्याला माहिती मिळते, ती इसवी सन पूर्व 2600 पासून इसवी सन पूर्व 1900 पर्यंत. याच्यात त्यांनी म्हटलं, की हडप्पा संस्कृतीची जी किंवा हडप्पा काळ आहे, त्याच्यातली जी संस्कृती आहे, आपल्याला कुठून मिळतात साधनांमधून, ती मिळतात आर्किओलॉजिकल म्हणजे पुरातत्वीय साधने. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या साइट्स जे असतील, मग हडप्पा असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर मोहेंजोदाडो असेल. याच्यामध्ये ज्या काही गोष्टी भेटल्या असतात आणि त्याच्यानंतर इतर साहित्य जे आपण वरती डिस्कस केले, ते याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर आपण लक्षात घेतलं इकडे हडप्पा संस्कृतीच्या व्यतिरिक्त, तर वैदिक काळ. हा जो वैदिक काळ आहे, हा वैदिक काळामध्ये आपल्याला लक्षात येतंय, की कशा पद्धतीने आपण त्याला काय करतोय, तर लक्षात घेतोय. मग आता वैदिक काळामध्ये इसवी सन पूर्व 1500 इसवी सन पूर्व 600 पर्यंत काय आहे, तो काळ आपल्याला लक्षात येतोय. मग आता याच्यामध्ये जी आपल्याला माहिती मिळते ती वैदिक संहिता. त्याच्यानंतर जर आपण लक्षात घेतलं वैदिक संहितानंतर जे काही वेगवेगळे टेक्स्ट आहेत म्हणजे आरण्यक, ब्राह्मण्य, त्याच्यानंतर उपनिषद याच्या संदर्भात पण आपलं वैदिक काळामधली जी माहिती आहे, ती आपल्याला त्या ठिकाणी भेटते. त्याच्यानंतर जर कंटेम्पररी सोर्सेस आपण बघितलं तर झेंड अवेस्टा आहे आणि होमरची जी इलियड आणि ओडिसी आहे, जे ग्रीक टेक्स्ट आहेत, ते पण आपल्याला काय करतायत तर मदत करतायत. आणि मग इराणमध्ये वगैरे जे काही आपण म्हणू शकतो इन्स्क्रिप्शन्स भेटलेत किंवा शिलालेख भेटले, ते पण आपल्याला काय करतात तर मदत करतात. मग शिलालेखाला 2 याच्यामध्ये साहित्यिक म्हणजे जे लिहिलेली गोष्टी आहेत, ते त्याच्यावरून किंवा तुम्ही याच्यामध्ये जे काही पुरातत्वीय स्वरूपातील साहित्य असेल, त्याला पण तुम्ही लिहू शकता. तत्व स्वरूपातील साहित्य, हे जे पुरातत्व स्वरूपातील साहित्य असतील. मग याच्यामध्ये जे असेल तर आपण काय म्हणू शकतो, जे काही पर्शियामध्ये किंवा इराण असेल, याच्यामध्ये मिळालेले जे काही शिलालेख आहेत, मिट्टानी ट्राईब संदर्भातले वगैरे, ते पण त्याच्यामध्ये काय करू शकतात, तर याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो. कारण कल्चरल जी सिमिलॅरिटी आहे, ती त्याच्यामध्ये आपल्याला काय तर लक्षात येते. मग आता पुन्हा जर आपण इकडे हडप्पा संस्कृतीमध्ये आलो, तर मग फक्त पुरातत्वीय स्वरूपातील साहित्य आहेत का? तर नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं साहित्य स्वरूपातील पण आहे. म्हणजे साहित्यिक स्वरूपातील साहित्य. मग साहित्यिक स्वरूपातील साहित्यामध्ये काय घेणार आहे आपण? जे काही मेसोपोटामियामधले ग्रंथ आहेत. इथला जो सर्गोनचा जो राजा होता, त्याचा कार्यकाळात हे जे काही ग्रंथ वगैरे लिहिलेले आहेत, तर त्याचा आणि जो काही मेलुहाचा जो प्रांत आहे, तर त्याच्यासोबत चालणारे जे काही ट्रेड आहे, तर त्याच्या संदर्भातली आपल्याला माहिती मिळते. मग आता त्याच्या संदर्भात जी माहिती मिळते आहे, ठीक आहे. त्याला पण तुम्ही कशामध्ये हे जे काही मेसोपोटेमियामधला जो टेक्स्ट आहे, तर त्याच्या संदर्भात काय करू शकतात, तर हा याला म्हणजे लिंक करू शकतात. म्हणजे हे झालं काउंटर आर्ग्युमेंट. मग काउंटर आर्ग्युमेंटमध्ये काय प्रत्येक वेळेस हे समजलं जातं, की हडप्पा संस्कृतीमध्ये फक्त काय आहे, तर आर्किओलॉजिकल सोर्सेस आहेत. साहित्य स्वरूपातील नाहीयेत. पण तसं नाहीये, ते आहे. आणि याला पण तुम्ही साहित्य स्वरूपातील पण याला काय करू शकतात, तर याला निगेट करू शकतात. निगेट कशा पद्धतीने? त्याच्यानंतर हे जे काही डी.के. चक्रवर्ती आहे ना, स्कॉलर आहेत. यांचं म्हणणं काय आहे, की इथे जरी हा मेलू हा प्रांत मेन्शन केलेला असला मेसोपोटामियामध्ये, तर तो हडप्पा संस्कृतीचा पार्ट नसून तो मेसोपोटामियाचं जे एम्पायर आहे, त्याच्याकडचा पूर्वेकडचा पार्ट असला पाहिजे. म्हणजे याला जर तुम्हाला डी.के. चक्रवर्तींचा आर्ग्युमेंट खोडायचं असेल, म्हणजे सॉरी हे साहित्यिक स्वरूपातील सोर्सेसचं आर्ग्युमेंट जर खोडायचं असेल, तर डी.के. चक्रवर्ती यांचं जे आर्ग्युमेंट आहे, त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तर पुट करू शकता. त्याच्यानंतर आपण हा जो दुसरा पार्ट आहे किंवा दुसरा क्वेश्चन आहे. आर्किओलॉजी नोज ऑफ नो आर्यन्स, ओन्ली लिटरेचर नोज ऑफ आर्यन्स. मग आर्यन संदर्भात आपल्याला जी माहिती मिळते, ती फक्त कशा संदर्भात? तर टेक्स्ट संदर्भात. मग इथं वैदिक संहिता, झेंड अवेस्ता, ग्रीक हे जे आपण डिस्कस केले ते तर आहेत.
आता पुरातत्व स्वरूपातील साहित्य पण आहेत का? तर आहे. आपल्याला आर्यन संदर्भातली माहिती फक्त टेक्स्टमधून मिळत नाही. तर तिथं आर्किओलॉजिकल सोर्सेस पण आहे. पर्शिया, इराणमधलं तुम्ही एक्झाम्पल दिलं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर बॅक्टेरिया मार्जिनियला आर्किओलॉजिकल कॉम्प्लेक्स म्हणजे हा कुठला आहे? तर मध्य आशिया आणि मध्य आशियामधली जी संस्कृती आहे, मग इथे सापडलेले घोडे असतील, त्याच्यानंतर आर्यन घोडे यूज करत होते. तर त्याच्यामध्ये हा आस्पेक्ट आहे. तर तुम्ही याला लिंक करू शकता. नंतर बॅक्टेरिया मार्जिनिया आर्किओलॉजिकल कॉम्प्लेक्स तर पुढची कंटिन्युटी आपल्याला कुठे दिसते? तर गांधार ग्रेव्ह कल्चर. किंवा गांधारा ग्रेव्ह कल्चर्सला स्वॅट व्हॅली कल्चर पण म्हटलं जातं. कारण आपण म्हटलं ऋग्वेदामध्ये जे आहे ना, तर दहन संस्काराचे काय आहेत, तर त्याच्यामध्ये संदर्भ आढळतात. इथे गांधारा ग्रेव्ह कल्चर आणि स्वॅट व्हॅलीमध्ये पण काही घोडे पण सापडलेले आणि जे काही दहा संस्कार होतो, तर त्याचे व्हॅल्यू म्हणजे एक्झाम्पल्स पण आढळलेले. त्याच्यानंतर अजून जर आपण बघितलं सिमेट्री एच कल्चर, हे जे सिमेट्री एच कल्चर आहे, हे सिमेट्री एच कल्चर हे कुठलं आहे? हे आपण म्हणू शकतो की उत्तर हडप्पा संस्कृती संदर्भातलं हे कल्चर आहे. इथे पण जे आहे, तर जॉन एफ कॅनेडी हे जे होते, के एफ कॅनेडी आय एम फॉरगेटिंग ते केनेडी होते तर त्यांनी काय केलं होतं या ठिकाणी अनालिसिस केलं होतं की मोहिंजोदडो या ठिकाणी 26 जे स्केलेटन सापडले होते नियर अबाउट 26 तर त्याचं त्यांनी काय केलेलं होतं तर अनालिसिस केलं होतं केनेथ कॅनेडी नाव आहे त्यांचं त्यांनी अनालिसिस केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की इथे आता ते तर मेसोपोटामिया मधले सॉरी म्हणजे मोहिंजोदडो मधलेच लोक त्या ठिकाणी होते पण ऍटलिस्ट आर्यन त्या ठिकाणी येत आहेत तर त्याची जी माहिती आहे, तर ती माहिती मिळते. ते आर्यन इन्व्हेजनला सपोर्ट नाही करते. आर्यन इन्व्हेजनला ती काय करते, डिनाईट करते. पण जर लोक बाहेरून आली पण असतील, तर ऍटलीस्ट ते आपल्याला काय येतात, तर तिथून माहिती मिळते, की बाहेरची लोक आणि सिमेट्री एच कल्चरमध्ये ना, जे 10 संस्कार असेल, म्हणजे आपण म्हणतो प्रेत जाळणे वगैरे, ते मोठ्या प्रमाणावर काय असेल, तर त्याची आपल्याला इथे एव्हिडन्सेस दिसतात. मग हिस्टोरियन्स म्हणतात आर्यन लोक आहे ना, हे त्याचा उपयोग करत होते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, तर M17 मार्कर म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो जेनेटिक अनालिसिस आहे. हे जेनेटिक अनालिसिसचं पण काय करतात, की स्टडी सांगते, की भारतामधले जे लोक आहेत ना, तर सॉरी म्हणजे जे आर्यन आहेत ना, ते आर्यन मध्य आशियामधून आलेले असले पाहिजे. आणि लेटेस्टमध्ये असेल ना, तर लेटेस्टमध्ये सिनोलीमध्ये एक्सकव्हेशन झालेलं आहे. ही जी सिनोली आहे, ठीक आहे. उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडचा भाग आहे. ते सिनोलीमध्ये एक्सकव्हेशन झाले. तिथे जे चाक वगैरे तर ते बऱ्यापैकी काय केलेले आहेत, तर भेटलेले आहेत. तर काही जण म्हणतात, की जो टाईम पिरियड हडप्पा सॉरी याचा सांगितला जातो. काय म्हणू शकतो आपण त्याला, की वैदिक कल्चरचा समजला जातो. तो कदाचित त्याच्या अगोदरचा असला पाहिजे. नाहीतर दुसरं इंटरप्रिटेशन त्याचं असेल, की हे आर्यन भारताच्या बाहेरून नसतील आलेले, ते भारतातलेच असतील. म्हणजे हे जे आर्यन संदर्भात आपल्याला माहिती मिळते, तर त्याच्या संदर्भात हे जे काही वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत, हे आपल्याला लिहायचे आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो, की जे इंटरप्रिटेशन आहे, इंटरप्रिटेशन बिकम्स द इम्पोर्टंट थिंग. आता प्रत्येकाने फक्त एवढंच लिहिलं, एक्सप्लेन द फिनॉमिना, की हो खरंच. मग लिटररी सोर्स म्हणजे जे असेल हडप्पा संस्कृतीमध्ये तिथली जी काही राजकीय व्यवस्था असेल, त्याच्यामध्ये आपल्याला तिथले सील्स, पशुपती सील आहे, ते मदत करते. त्याच्यानंतर जर आपण आर्थिक स्वरूपातील असेल, तर मग उत्पादन असेल, मग त्याच्यामध्ये मनी वगैरे तयार केलेले असतील किंवा पॉटरी तयार केलेली असतील. त्याच्यानंतर दागिने तयार केलेले असतील. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर धार्मिक स्वरूपामध्ये असतील, तर ते लोक मूर्तीपूजक असले पाहिजे. कारण देवीच्या मूर्ती सापडलेल्या आहेत, पशुपतीची मूर्ती सापडली ह्या गोष्टी असतील. पॉलिटिकल सेन्समध्ये अजून ऍड करायचं असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये जो काही प्रिस्ट किंग आहे, त्याचं एक्झाम्पल देऊ शकता. म्हणजे हे काय करू शकतात, तर कल्चर संदर्भात पण माहिती असताना त्या ठिकाणी सोर्सेस कुठले आहेत, तर हे फक्त आर्किओलॉजिकल, लिटररी नाही. पण तुम्ही याला जर एक लाईनमध्ये जर कॉन्ट्ररी केलं ना, की नाही लिटररी सोर्सेस पण आहेत, तर तुम्हाला बाकीच्यांपेक्षा मिळणारे मार्क हे नक्कीच जास्त असतील. नंतर आर्किओलॉजीला वैदिक कल्चर माहित नाहीये, शक्यच नाही. हे जे काही वैदिक कल्चर आहे, हे त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे, ते इथून समजतं. आणि जे लॅटर वैदिक पिरियड आहे, तर लॅटर वैदिक पिरियडमध्ये पेंटेड ग्रेव्हियरची जी पॉटरी आहे, म्हणजे कार्डियाक रंगाची जी पॉटरी ती त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, हे पुट करू शकता. मग हे जे एवढे व्ह्यू पॉइंट्स आहेत, एवढे व्ह्यू पॉइंट जर तुम्ही दिले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार, तर फायदा होणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही आर्किओलॉजी नो ऑफ नो आर्यन्स म्हणजे आर्किओलॉजी आर्यन्स माहित नाही. नाही, आर्किओलॉजीला आर्यन्स माहिती आहे. पहिले तुम्ही याच्यामध्ये म्हणू शकता, की लेटेस्ट सोर्सेसमधून आपल्याला कशा पद्धतीने माहिती मिळते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आर्किओलॉजीमध्ये. म्हणून याला क्रिटिकली एक्झामाइन होईल आणि मग याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता, की आर्किओलॉजिकल सोर्सेसमध्ये पण काय मोठ्या प्रमाणात जो एम्फसिस दिला जातो, तो इंटरप्रिटेशनवर दिला जातो. म्हणजे जे काही अर्थ त्याचे वेगवेगळे काढले जातात, त्याच्यावर केला जातो आणि मग लिटररी सोर्सेस आणि आर्किओलॉजिकल सोर्सेस या दोघांना कंबाईन करून ज्यावेळेस कन्क्लुजन येतं, ते फार मोठ्या प्रमाणात डिफिकल्ट होऊ शकतं किंवा प्रत्येक वेळेस सेन्स काय झालेला आहे, की जे काही लिटररी सोर्सेसमध्ये गोष्टी दिलेल्या आहेत किंवा साहित्यिक स्वरूपातील साधनामध्ये जी माहिती दिली आहे, ती माहिती फक्त पकडली जाते आणि त्याला सबस्टॅन्शिएट करण्यासाठी जे आर्किओलॉजिकल सोर्सेस आहेत, त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे हे जे क्रिटिकल एक्झामिनेशन आहे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये काय तर येऊ शकतात. आणि इंट्रोडक्शनमध्ये मग पुन्हा काय येणार याच्यात मित्रांनो तुम्ही, ज्यावेळेस हडप्पा संस्कृती आणि आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत. तर इंट्रोमध्ये तुम्ही काय लिहू शकता? तर लिहित असताना तेच आहे, की हडप्पा संस्कृती असेल, त्याचा टाईम पिरियड त्याच्या ब्रॅकेटमध्ये इन्क्लूड करा. वैदिक पिरियडचा टाईम पिरियड त्याच्या ब्रॅकेटमध्ये इन्क्लूड करा
आणि त्याच्यामध्ये सांगा की हे इंडियन हिस्ट्री मधले काय महत्त्वाच्या घटना घडून गेलेल्या आहेत आणि त्याच्यामधले आपल्याला जर माहिती म्हणजे पाहिजे असेल, तर वेगवेगळे जे साधनं आहेत, तर साधनं ते आपल्याला मदत करतात. किंवा डायरेक्टली तुम्ही ते जनरलिस्टिक जे एखादं स्टेटमेंट आहे, ते मदत करून लिहू शकतात. हिस्ट्री इज नोइंग अबाउट ह्युमन पास्ट अँड वी गेट द इन्फॉर्मेशन अबाउट ह्युमन पास्ट फ्रॉम लिटररी ॲज वेल एज आर्किओलॉजिकल सोर्सेस. म्हणजे काय, इतिहास हा मानवाचा भूतकाळातील घडलेल्या घटना आहेत. मग त्याच्यामध्ये हडप्पा संस्कृती असेल किंवा आपण असं म्हणू शकतो की वैदिक संस्कृती असेल आणि याच्या संदर्भात आपल्याला जी माहिती मिळते, ती कशा संदर्भात कुठून मिळते? तर साहित्यिक स्वरूपातील आणि त्याच्यानंतर बघितलं तर पुरातत्व स्वरूपातील साहित्यामधून मिळते. पण प्रत्येक वेळेस साहित्य किंवा हे जे साधनं आहेत, तर साधने उपयोगात आणत असताना हिस्ट्री संदर्भात तर खूप मोठे त्याच्यामध्ये काय तर डिफिकल्टी ते आपण पुढील उदाहरणानुसार बघू शकतो. आणि मग खाली जे असेल तर हडप्पा कल्चर जे असेल, संस्कृती असेल, मग त्याचे सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल जे डायमेन्शन्स असतील ते आणि प्रत्येक याच्यामध्ये सबस्टॅन्शिएट करण्यासाठी कुठला सोर्स तुम्ही यूज करू शकता. नंतर वैदिक कल्चरमध्ये जी काही पॉलिटिकल डायमेन्शन आहे, मग ऋग्वैदिक कालखंडामध्ये तर टोळ्या राहत होत्या. त्याच्यानंतर जी काही होती तर प्रायमरी पॉलिटी होती. त्याच्यानंतर लॅटर वैदिक कालखंडामध्ये जर बघितलं, तर त्या ठिकाणी काय येतंय आपल्या लक्षात येतं की राजेशाहीची जी उगम आहे, तो राजेशाहीचा उगम त्या ठिकाणी येतोय. मग त्याचे आपल्याला रेफरन्सेस कुठे आढळत आहेत, तर शतपथ ब्राह्मण आणि शतपथ ब्राह्मणामध्ये आहे. त्याच्यामधलं आपल्याला इन्फॉर्मेशन भेटतंय. त्याच्यानंतर आणि बृहदारण्यके उपनिषदमध्ये वगैरे पण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आपल्याला रेफरन्सेस मिळतात. त्याच्यानंतर जर सामाजिक स्वरूपामध्ये असेल, तर मग सुरुवातीला जे असेल, तर लोकं एकत्र त्याच्यानंतर स्त्रियांची स्थिती, नंतर स्त्रियांची स्थिती त्या ठिकाणी काही अंश खालवलेली आपल्याला दिसते. आर्थिक याच्यामध्ये चेंजेस म्हणजे सुरुवातीला जे असेल, ते प्रामुख्याने त्यांचा फोकस होता ऋग्वेदिक कल्चरमध्ये. तर ते कशामध्ये होतं, तर पशुपालनामध्ये. का? कारण मग ऋग्वेदामध्ये तुम्ही सांगू शकता गौ असेल, तर त्यांचा खूप मोठा नाव त्या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर असेल तर हॉर्स किंवा अश्व जवळपास 200 पेक्षा जास्त वर्डिंग त्याच्या संदर्भात आलेलं आहे. म्हणजे ते यूज करत म्हणजे शेती, त्याच्यानंतर पणी सोबत त्यांचं युद्ध वगैरे आणि नंतर हे कुठून मिळतं तर इन्फॉर्मेशन आपल्याला याच्यातून मिळते म्हणजे लिटररी सोर्सेस मधून मिळते. लॅटर वैदिक पिरियडमध्ये सांगू शकतात की शेतीचं वगैरे सुरुवात होते. मग त्याच्यामध्ये अ, जे असेल अयस्क वगैरे त्याचा उपयोग चालू झालेला आहे. आयनचा उपयोग चालू झालेला दिसतो. मग हे जे एस्पेक्ट्स आहेत ना, हे तिथे करू शकतात आणि वैदिक कालखंडाला तुम्ही कशाशी अजून जोडू शकतात. आपण असं म्हणू शकतो की लॅटर वैदिक कालखंड तर आयन एजच्या संदर्भात जर असेल, तर त्याचे रेफरन्सेस पण तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. आणि हा जो एस्पेक्ट आहे, जो आपण इथे डिस्कस केला. फक्त इथे काय नाही, इथल्या इंट्रोडक्शनमध्ये आर्यन्स जे असेल, मग आर्यन्स म्हणजे काय? आर्यन्स म्हणजे ज्याला म्हटलं गेलेलं आहे, की जो पर्सन विथ द कॅरेक्टर, हाय कॅरेक्टर, त्याला आर्यन म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आर्यन जे असेल, असं संदर्भातली जी माहिती मिळते, ती आपल्याला वेगवेगळ्या साहित्यामधून मिळते. मग इथं आर्यनचे तुम्ही ट्रेट्स वगैरे सांगू शकतात. मग आर्यन कोण? की जे ज्यांनी चाक आणलं. चाक इन द सेन्स स्पोक व्हील आणलं. त्याच्यानंतर जे होते ते कशाचा उपयोग घोडे त्यांच्यासोबत आले. त्याच्यानंतर जे असेल ते सोमा कल्चर त्यांच्यासोबत होतं. त्याच्यानंतर मग ते धनुष्यबाण वगैरे असेल ते उपयोग करत होते. म्हणजे हे कल्चर जे असेल, हे कल्चर ते सोबत घेऊन आले. ही संस्कृती घेऊन आली आणि हे उपयोगात आणणारे लोकं त्यांना आर्यन म्हटलेलं आहे. आणि आर्यन संदर्भातली जी माहिती आहे, तर ती आपल्याला वेगवेगळ्या सोर्सेसमधून काय तर भेटते. आणि मग याला काउंटर करण्यासाठी हे जे काही आर्किओलॉजिकल स्वरूपातील गोष्टी असतील, ते त्याच्यामध्ये आणि कन्क्लुजनमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, की आर्किओलॉजिकल सोर्सेस यूज करत असताना त्याच्या काही लिमिटेशन्स आहेत. लिटररी सोर्सेस यूज करताना त्याच्या काही लिमिटेशन्स आहेत. आणि दोघं ज्यावेळेस कंबाईन म्हणजे सायमल्टेनियसली यूज करायचे आहेत, तर त्याच्यामध्ये हिस्टोरियन्सला काय तर चॅलेंजेस आहेत. आणि अजून त्याच्यामध्ये काय इंटरप्रिटेशन करण्याची गरज आहे. ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही लिहाल, तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळतील. नाहीतर तुम्ही फक्त लिहितायत, की लिटररी सोर्सेस इथे ही वेट सापडली, चांगलं झालं. त्याच्यानंतर तिथे त्या साइटमध्ये त्या चांगलं झालं. तसं लिहू नका. तसं लिहिलं तर काय तुम्हाला मार्क मिळतील, पण बिलो एव्हरेज मिळतील. तुम्हाला जर हिस्ट्री ऑप्शनलमध्ये जर मार्क मिळवायचे असेल, तर त्याचा एक सेन्स आहे. हा सेन्स तुम्हाला काय करायचं तर डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. आता पिरियॉडिकली मित्रांनो आपण मध्ये-मध्ये आहेत ना, असे काही क्वेशन्स आहेत ना, ते घेत जाऊ. जेणेकरून जे बरेच कॅन्डिडेट्स काय तर सेल्फ प्रिपेअर करतात आणि त्यांना लक्षात येत नाही. आणि प्रत्येक वेळेस ते सोर्सेस वगैरे रीड करताना किंवा पुस्तक रीड करतात ना, एकदम प्लेन वेमध्ये जातात, वन डायरेक्शनमध्ये. आणि जर तुम्हाला हे एनालिसिस किंवा क्रिटिकल आस्पेक्ट्स लक्षात नाही आले, तुमचं प्रिपरेशन त्या डायरेक्शनने नाही झालं, तुमची थिंकिंग त्या डायरेक्शनने डेव्हलप नाही झाली ना, तर तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये त्या गोष्टी रिफ्लेक्ट होणार नाही. अशासाठी जर ना आपण बऱ्यापैकी ते हिस्टोरीचा जो कोर्स आहे, ऑप्शनलचा कोर्स, तो आपला आहे ऑनलाईन मोडमध्ये. तर जेही कॅन्डिडेट्स इंटरेस्टेड असतील, ते आपल्याला काय करू शकतात, तर आपल्यासोबत जॉइन होऊ शकतात. त्याचा जो नंबर आहे, तर जर कॉन्टॅक्ट करायचा असेल, 9511900488 याच्यावर आहे. आणि आपल्याला टेलिग्रामची जे काही ग्रुपची लिंक वगैरे, तर ती या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्याच्या थ्रू पण आम्हाला काय करू शकता, तर कनेक्ट होऊ शकता. त्याच्यानंतर याच्याच बरोबर ऑप्शनल बरोबर पण आहे ना, तर आपलं जी जी हिस्ट्री आहे, तर हिस्ट्रीचा कोर्स पण आपण त्याच्यामध्ये काय तर लक्षात घेतोय. महत्वाचं काय मित्रांनो, हिस्ट्री इन्फॉर्मेशन बऱ्याच लोकांना काय जातं, तर लक्षात ठेवायला प्रॉब्लेम होते. आणि ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहिणार आहात, तर उत्तर लिहित असताना तुम्हाला एनालिटिकल डायमेन्शनमध्ये गोष्टी ह्या काय तुमच्या पेपरवर रिप्रेझेंट झाल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट फॅक्ट जरी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील, तर फॅक्ट्स जे असेल, तर तुम्हाला लक्षात ठेवायला ईझी जाते. तर त्याचा जो एफर्ट्स आहे आपण करतो. मग ज्यांनाही समजा
हिस्ट्री जीएस कोर्स वगैरे जॉइन करायचा असेल, ते आपल्याला काय करू शकतो, जॉइन करू शकतात. मग त्याचाही नंबर जो आहे तो सेम आहे 9511900488. त्याच्या थ्रू तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता आणि त्याच्यानंतर जे असेल तर तुमचे काही सजेशन्स असतील तर ते कमेंट बॉक्स आहे YouTubeचा तिथे तुम्ही लिहू शकता किंवा आम्हाला डायरेक्टली नंबरवर पण काय करू शकता, टेलिग्राम करू शकतात, WhatsApp करू शकतात. त्याच्यानंतर जर फोन करून बोलायचं असेल तरी बोलू शकतात. ज्यांना काही गाईडन्स हवं असेल त्यांना गाईडन्स करायला आम्ही या ठिकाणी अवेलेबल आहोत. हा जो व्हिडिओ असेल मित्रांनो तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. त्याच्यानंतर तुम्ही आमच्या YouTube चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि रेग्युलर पिरियडिक वेमध्ये आपण आता भेटत राहू. कशा पद्धतीने जो हिस्ट्री आहे त्याचा प्रिपरेशन करायला पाहिजे, आन्सर रायटिंग करायला पाहिजे. त्या गोष्टी आपण काय करू लक्षात घेऊ. आता आपण इथे थांबूया. थँक